येस. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सर्वांना नमस्कार. कसे आहात सर्वजण? आय होप एव्हरीबडी इज नाईस अँड गुड. सो चॅट बॉक्स मध्ये मला माझा आवाज आणि माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोय का? कॅन यू कॅन यू हिअर मी प्रॉपरली? एम आय ऑडिबल टू यू ऑल? ओके. माझा आवाज सुद्धा येतोय व्यवस्थित आणि माझा व्हिडिओ सुद्धा सर्वांना व्यवस्थित दिसतोय. सो आजची जी मीटिंग आहे ती टोटली ऑनलाईन ऍडमिशन करिता आपण घेतलेली आहे किंवा ठेवलेली आहे. सो ऑनलाईन ऍडमिशन एक खूप हिडन जेम आहे. हिडन जेम म्हणजे काय? की त्याला जर तुम्ही एक्सप्लोर केलं तर तुम्ही याच्यामध्ये खूप चांगलं इन्कम कमवू शकता. खूप साऱ्या मुलांच्या आयुष्यामध्ये तुम्ही बदल करू शकता आणि इन्कम सोबत व्हॅल्यू ऍड करणं म्हणजे लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ऍड करणं हा सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये पॉइंट आहे. की आपण जे काही काम करतोय ना तर त्याच्या माध्यमातून काही लोकांच्या आयुष्यामध्ये बदल आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे ऑब्विसली आउटपुट त्याचं आपण काही पैसे कमावणार आहोत, दॅट इज ओके. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण जे काही काम करतोय, आवाज सर्वांना एकदम क्लिअर आहे ना? म्हणजे काही लोक म्हणताय व्हॉइस नॉट क्लिअर, तर ते मध्ये इश्यू असेल, कारण की बाकीच्या नंतर आवाज ऑडिबल टू यू ऑल, व्यवस्थित माझा आवाज आहे. ओके. येतोय ना आवाज? येस. येस, सर्वांना आवाज येतोय. काय असतं ना, नेटवर्क मध्येच खालीवर होतं तर त्याच्यामध्ये थोडंफार आवाजामध्ये फरक पडतो. अदरवाईज माय व्हॉइस इज क्लिअर ओनली. फक्त काही लोकांना त्यांच्या मोबाईलच्या नेटवर्कमुळे एखाद्या वेळेस आवाज व्यवस्थित येत नाही, तर असं होऊ शकतं. सो हा अगेन जेव्हा तुम्ही ऑनलाईन क्लास घेणार आहात तेव्हा पण या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत की तुमचं नेटवर्क कसं आहे, तुमचा आवाज कसा आहे. कोणाला म्हणजे मोबाईल नेटवर तुम्ही जर ऑनलाईन क्लास घेणार तर ऑब्विसली त्याच्यामध्ये थोडेफार अडचणी तुम्हाला येऊ शकतात. पण त्या अडचणींना तोंड आपल्याला द्यावं लागतं ऑनलाईन क्लास घेताना. येस. तर आपण जेव्हा ऑनलाईन क्लास घेतो ना तेव्हा मोबाईलच्या नेटवर्कवर तुम्हाला थोडंफार इश्यू येऊ शकतो. तर आज ऑनलाईन क्लास बद्दल आपण फक्त बोलणार आहोत. म्हणजे सगळ्यांना ही गोष्ट क्लिअर पाहिजे की आजची मीटिंग जी आहे ती टोटली फक्त ऑनलाईन क्लास कसा घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये मी दोन गोष्टी कव्हर करणार आहे. की मोबाईलवर ऑनलाईन क्लास कसा घ्यायचा आणि दुसरं लॅपटॉपवर ऑनलाईन क्लास कसा घ्यायचा, या दोन्ही गोष्टी मी कव्हर करणार आहे. कारण की बऱ्याच लोकांना म्हणजे लॅपटॉप घेणं शक्य नाही काही लोकांना. तर डोंट वरी, तुम्ही मोबाईलवर सुद्धा ऑनलाईन क्लास घेऊ शकता. म्हणजे असं काही नाही की तुम्हाला मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेणं शक्य नाही. पण ऑब्विसली मोबाईलवर तेवढं चांगल्या पद्धतीने ऑनलाईन क्लास घेणं शक्य नाहीये जेवढं लॅपटॉपवर चांगल्या पद्धतीने व्यवस्थित तुम्ही ऑनलाईन क्लास घेऊ शकता. जसं मी आता तुमच्याशी बोलतोय तर एकदम असं एक असं आपल्याला वाटतं की समोरच सर बसलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तो सेटअप असतो जेव्हा आपण लॅपटॉपचा वापर करतो तेव्हा. पण तेच जेव्हा आपण मोबाईलवर क्लास घेणार आहे समजा, तर त्याच्यामध्ये ऑब्विसली थोडेफार लिमिटेशन्स तुम्हाला त्याच्यामध्ये येऊ शकतात. तो पहिला मुद्दा की ऑनलाईन क्लास तुम्ही कशावर घेऊ शकता.
तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर सुद्धा ऑनलाईन क्लास घेऊ शकता. ऑनलाईन क्लास एक्झॅक्टली कसा घेतात, तर तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग ट्रेनिंग डिपार्टमेंट कडून आपल्या सलमा मॅडम तुम्हाला ऑनलाईन देत असतील किंवा अजून कोणी तुम्हाला, त्याच पद्धतीने जसं मी बोललो की काही लोकांकरता किंवा तुमच्या कम्प्युटरवर ते किंवा तुमच्या तर तुम्ही क्लास आहे तो ऑफलाईन सुद्धा घेऊ शकता, म्हणजे सॉरी मोबाईलवर पण घेऊ शकता. ऑनलाईन क्लास तुमचा तुम्ही मोबाईलवर सुद्धा घेऊ शकता. ऑप्शन्स, there are two options. You can take online class on mobile also or laptop also. ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर झालेली आहे. आता सगळ्यात अगोदर की ऑनलाईन ऍडमिशन कुठून आणायचे सर, म्हणजे काही लोकांना हा प्रश्न पडतो की सर ऑफलाईन ऍडमिशन तर आमच्या आजूबाजूला मिळतात, पण ऑनलाईन ऍडमिशन कुठून आणायचे, कुठून मिळतात, कोणत्या मार्केटला ऑनलाईन ऍडमिशन मिळतात, कोणत्या दुकानामध्ये गेल्यानंतर ऑनलाईन ऍडमिशन मिळतात. ते कसं काय ऑनलाईन, आवाज कसं येत नाहीये, काही लोक काय सांगताय आवाज येत नाही म्हणून. हर्षिता मॅडम म्हणताय आवाज येत नाहीये. कुणाला आवाज येतोय ते सांगा बरं मला. माझा आवाज व्यवस्थित येतोय का? येत आहे क्लिअर. कोमल मॅडम म्हणताय क्लिअर येतोय. येस, आवाज सगळ्यांना येतोय, पण मध्ये ऑब्विसली नेटवर्कच्या कनेक्शन मुळे मध्ये मध्ये ब्रेक होऊ शकतो. ओके. थांबा मी पाठवतो. ओके. येस येस, अजून मी बोलतच नाहीये. मी बोलणं सुरू केल्यानंतर तुम्हाला आवाज येईल. येस, आता मध्ये मध्ये आवाज, येस क्लिअर आला आवाज. येस येस, ओके. तर सगळ्यात अगोदर ऍडमिशन कुठून आणायचे, ऑनलाईन साठी ऍडमिशन तुम्हाला कुठून मिळतील, हा प्रश्न सगळ्यात पहिले आपल्याला ऍड्रेस करायचा आहे. की ऑनलाईन क्लास कसा घ्यायचा हा नंतरचा प्रश्न झाला. पहिला प्रश्न की ऑनलाईन ऍडमिशन तुम्हाला कुठून मिळतील. तर ऑनलाईन ऍडमिशन मिळण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तो ऑनलाईन ऍडमिशन मिळण्यासाठी ऑनलाईन ऍडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आजूबाजूला सोशल मीडिया मार्केटिंग तुम्ही त्याच्यासाठी करू शकता. सगळ्यात पहिलं हत्यार काय आहे, आपलं स्टेटस. आपलं जे व्हॉट्सअपला स्टेटस तुम्ही ठेवू शकता फॉर एक्झाम्पल, किंवा
तुम्ही फेसबुकवर, इंस्टाग्रामवर तुम्ही स्टेटस लावू शकता. त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऍडमिशन्स मिळू शकतात. त्याच्यानंतर व्हॉट्सॲपला स्टेटस जे तुम्ही लावताय किंवा फेसबुकला तुम्ही जाहिरात टाकणार आहात किंवा इंस्टाग्रामला तुम्ही जाहिरात टाकणार आहात, तर या जाहिरातीमध्ये ऑनलाईन फ्री डेमो, म्हणजे तुमचा एक खूप महत्वाचा शब्द त्याच्यामध्ये असला पाहिजे, फ्री डेमो क्लास अवेलेबल. 2 दिवस म्हणा, 3 दिवस म्हणा, तुमचं फ्री फ्री क्लास तुम्ही त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे, जेणेकरून तुम्ही फ्री क्लास ठेवल्यामुळे काय होईल की जास्तीत जास्त मुलं तुमच्याकडे जॉईन करतील आणि जास्तीत जास्त जॉईन केल्यामुळं फ्री क्लाससाठी जेवढे मुलं जॉईन केले, फ्री क्लाससाठी तुमच्याकडे जेवढे मुलं जॉईन केले त्याच्यापैकी बरेच मुलं तुमच्याकडं ऍडमिशन घेतील. त्यामुळं तुम्हाला काय जरुरी आहे की पहिले एक डेमो क्लास ऑर्गनाईज करणे. एक डेमो क्लास ऑर्गनाईज करणे तुम्हाला पहिले जरुरी आहे. डेमो क्लास ऑर्गनाईज करायच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला जाहिरात करावी लागेल. कुठं कुठं जाहिरात करू शकता तुम्ही? फेसबुकवर जाहिरात करा, इंस्टाग्रामवर जाहिरात करा, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा. तुमचे मित्र मंडळी, तुमचे नातेवाईक या सगळ्या लोकांना तुम्ही व्हॉट्सअपवर तुमची जाहिरात पाठवा किंवा तुमचा क्लास कधी आहे, कधी तुम्ही डेमो क्लास घेणार आहात, ज्या दिवशी तुम्ही डेमो क्लास घेणार आहात त्या दिवशीची तारीख टाकून, वेळ टाकून तुम्ही ते सगळीकडे पसरवलं पाहिजे. आणि फ्री 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 म्हणजे हा जो डेमो क्लास तुम्ही घेणार आहात हा फ्री आहे हे सर्वांना कळणं गरजेचं आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी पैसे लागतात हे लोकांना माहिती होतं किंवा लोकांना जेव्हा असं वाटतं की या गोष्टीसाठी मला पैसे लागू शकतात, तर ते लिंकला क्लिक सुद्धा करणार नाही. म्हणजे जेव्हा त्यांना आयडिया येईल की ही गोष्ट फ्री आहे, मग तेव्हा ते निश्चितच जॉईन करतील, तेव्हा ते निश्चितच तुमच्या या ऍक्टिव्हिटीला प्रतिसाद देतील. पण जर त्यांच्या लक्षात आलं की ही ऍक्टिव्हिटी पैसे द्यावे लागतायत कशासाठी, तर मग ते जॉईन करत नाही. त्याच्यामुळं जेव्हा कोणताही आपण नवीन ऍक्टिव्हिटी आपल्याला सुरू करायची आहे किंवा आपल्याला कोणतीही नवीन गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, तर सुरुवात आपली फ्री पासून झाली पाहिजे. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती आहे की जेव्हा तुम्ही जीच्या बॅकस मध्ये जॉईन झालात, काही लोकांनी वेबिनार अगोदर अटेंड केला होता आणि तो वेबिनार हा फ्री ऑफ कॉस्ट होता. तो आपल्याला काय करावे लागेल, जर आपल्याला ऑनलाईन ऍडमिशन्स पाहिजे, जर आपल्याला ऑनलाईन ऍडमिशन्स पाहिजे, तर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट डेमो क्लास ऑर्गनाईज करावी लागेल. तो डेमो क्लास लोकांनी अटेंड करावा. यासाठी समजा तुम्हाला असं वाटत असेल की मला 10 मुलांनी तरी डेमो क्लास अटेंड केला पाहिजे, समजा तुमचं काहीतरी टार्गेट तर असेल ना की मला किती ऍडमिशन्स पाहिजे, तर समजा तुम्हाला 10 मुलांनी डेमो क्लास अटेंड करायला पाहिजे असं जर तुमचं टार्गेट असेल, असं जर तुमचं टार्गेट असेल, तर तुम्हाला डेमो क्लासची लिंक कमीत कमी 50 मुलांना तर पाठवावं लागेल. 50 म्हणजे जर 10 मुलांनी हे अटेंड करावं अशी तुमची इच्छा आहे, तर किमान 50 लोकांना तरी तुमची हे इन्व्हिटेशन गेलं पाहिजे. तेव्हा त्याच्यापैकी 10 मुलं हे जॉईन करू शकतात. आलं लक्षात तुमच्या? दुसरा मुद्दा की या 50 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान 200 लोकांना तरी तुमची जाहिरात तुम्हाला पाठवावी लागेल. तेव्हा 50 लोक तुमच्या जाहिरातीला बघतील किंवा 200 लोकांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून, मग तुम्ही व्हॉट्सअपला त्यांना मेसेज पाठवू शकता. हे सगळं आपण फ्री वाला बोलतोय, म्हणजे दिस इज ऑल फ्री.
म्हणजे तुम्हाला जे हे मेसेजेस व्हॉट्सअपला वगैरे पाठवायचे हे तर फ्री आहे, किंवा तुम्ही जे स्टेटस ठेवताय व्हॉट्सअपवर हे तर फ्री आहे. याच्यामध्ये पेडचे सुद्धा ऑप्शन्स असतात. याच्यामध्ये याच्यामध्ये सलमा मॅडम मला ऍडमिन करा ना याच्यावर. दुसऱ्या आयडी वर मला ऍडमिन करा सलमा मॅडम. कारण की लोक म्युच्युअली तिथं बोलताय ऍक्च्युली, तर ते ऐकू येत आहे सगळ्यांना. किंवा मग म्यूट फॉर ऑल करता येईल. मला ऍडमिन करून टाका तुम्ही या आयडी वर पण. योगेश देशमाने, मी योगेश देशमाने दिसतंय तुम्हाला. सलमा मॅडम याच्यामध्ये मला होस्ट बनवा दुसऱ्या आयडी मध्ये. येस, ओके. ओके, व्हेरी गुड. तो आपण कशाबद्दल बोलत आहे लक्षात घ्या, की हे जेव्हा तुम्हाला ऑनलाईन बॅच एक सुरू करायची आहे, तर त्याच्यासाठी दोन पर्याय तुम्हाला आहेत. एक म्हणजे फ्री मध्ये मार्केटिंग करून सुद्धा तुम्ही तुमची ऑनलाईन बॅच सुरू करू शकता. तुमच्या ओळखीतून, तुमच्या पाळखीतून, म्हणजे तुमच्या मित्राचं कोणीतरी नातेवाईक आहे, एखाद्या मॅडम आहेत त्यांच्या माहेरचे दोन मुलं मिळाले त्यांना, तर ऑब्व्हियसली माहेरची मुलं ऑफलाईन क्लाससाठी तर येऊ शकत नाही. मग त्यांना तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही त्यांना ऍडमिट करू शकता. किंवा तुमच्या हस्बंडचे मित्र कोणी आहेत, दुसऱ्या गावाला राहतात, तुमचे कोणी नातेवाईक आहेत, म्हणजे असे फ्री मध्ये तुम्ही एकतर हे ऑनलाईनचे ऍडमिशन शोधू शकता. दुसरा याच्यामध्ये पर्याय आहे की तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकता. पेड मार्केटिंग. पेड मार्केटिंग इंस्टाग्रामवर, फेसबुकवर तुम्ही करू शकता. ती मार्केटिंग सुद्धा तुम्ही स्वतः करू शकता. बूस्ट, ऍड बूस्ट करायचं ऑप्शन असतं त्याच्यामध्ये. किंवा सेकंड, तुम्ही आम्हाला सुद्धा सांगू शकता की योगेश सर, आमचं 5,000 रुपयाचं महिन्याचं बजेट आहे, आम्हाला मार्केटिंग करून द्या. किंवा आमचं 10,000 रुपये बजेट आहे महिन्याचं, आम्हाला मार्केटिंग करून द्या. आम्ही सुद्धा तुम्हाला मार्केटिंग करून देऊ शकतो. फक्त कसं असतं की ऑनलाईन मार्केटिंग मध्ये जेव्हा आपण पैसा टाकतो, एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला त्याचा रिस्पॉन्स लगेच मिळत नाही. आता आपली जी जिजाम बाबेकरची फ्रँचायझी ऍड आहे ही आपली वर्षभर सुरू असते. मग त्यातून आपल्याला कधी रिस्पॉन्स मिळतो, कधी मिळत नाही, कधी आपल्याला फायदा होतो, कधी होत नाही. तो जेव्हा आपण मार्केटिंग करतो तेव्हा हा माइंडसेट आपला नेहमी असला पाहिजे की आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला होऊ शकतं की खूप सारा सक्सेस मिळेल, किंवा होऊ शकतं की त्याच्यामध्ये आपल्याला फेल्युअर पण मिळेल. सो वी शुड बी रेडी फॉर इट. पण आपण जर असं एकदम मोजून मापून जर आपण ऍडव्हर्टाइजमेंट केलं आणि त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला रिस्पॉन्स नाही मिळाला, तर तुम्हाला असं वाटतं की अरे, रिस्पॉन्स तर मिळालाच नाही, मग तुम्ही पुन्हा हिंमत करत नाही ऍड करण्याची. तो ती हिंमत तुम्हाला होण्यासाठी तुम्हाला ऍडमिशन मिळणं गरजेचं आहे. आणि ऍडमिशन मिळण्यासाठी कोणतंही ऍडव्हर्टाइजमेंट, कोणतंही मार्केटिंग तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुमचं सातत्य असणं गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे? सातत्य. कंटिन्युटी आपली त्याच्यामध्ये असली पाहिजे. जर त्याच्यामध्ये तुमचं सातत्य नसलं, तर ऑब्विसली मग तुम्ही जी मार्केटिंग करताय ना, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेचच्या लगेच मिळत नसतो. म्हणजे तुम्हाला वाटतं की मी या महिन्यात 3,000 रुपये खर्च केले तर लगेच मला यायला पाहिजे, तर असं नसतं. बिझनेस मध्ये आपल्याला पेशन्स ठेवणं खूप आवश्यक आहे. व्यवसायामध्ये आपल्याला पेशन्स ठेवणं खूप आवश्यक असतं. आपल्याला, आपण आज पैसे खर्च केले तर उद्या मुलं आपल्याकडे येतील, परवा ते डेमो क्लास करतील, त्याच्यानंतर डेमो क्लास 10 लोकांनी केला तर त्याच्यापैकी 5 लोक म्हणतील की मी ऍडमिशन घेतो, त्याच्यापैकी 3 लोक ऍडमिशन घेतील, त्याच्यापैकी एक पुन्हा कॅन्सल करायला येईल. तो कॅन्सल करायला आल्यानंतर आपल्याला छातीवर एखादा मोठा दगड कोणीतरी ठेवला असं वाटतं. आपल्याला 4,000 रुपये घेताना, 3,000 रुपये घेताना, 10,000 रुपये घेताना आपल्याला खूप आनंद होतो. पण तेच जर कोणी 1,000 रुपये वापस मागणार आलं तर आपल्याला खूप त्रास होतो, खूप दुःख होतं. एखादा मुलगा आपल्याला सोडून गेला तरीही आपल्याला दुःख होतं. त्याच्यामुळे ही ह्युमन सायकोलॉजी आहे. याच्यामध्ये जी भावना आहे ही सगळ्यांसोबत सारखीच असते. याच्यामध्ये काही विशेष फरक नाहीये. पण आपल्याला या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायची आहे की पालक येणार तर ते बार्गेनिंग करणार,
पालक येणार तर ते ऍडमिशन घेणार, पालक येणार तर ते तुम्हाला प्रश्न निरनिराळे विचारणार, ते तुम्हाला कधी कधी त्रास देणार, कधी कधी तुम्हाला मुलं त्रास देणार, कधी कधी तुम्हाला ऍडमिशन मिळणार, एखादा महिना आपला असा पण जातो की ऍडमिशन होणार नाही, असं पण होऊ शकतं. तो जेव्हा जेव्हा आपल्याला अडचणी आल्या, त्या अडचणींमध्ये आपण अजून जास्त मेहनत करणं अपेक्षित आहे. तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाहीये तेव्हा तुम्ही थोडं जास्त पैसा टाकणं अपेक्षित आहे. तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाहीये तेव्हा तुम्ही जास्त मेहनत करणं अपेक्षित आहे. याच्या उलट आपण करतो, उलट. तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाहीये, ऍडमिशन होत नाहीये, तर तुम्ही काय करता? सोडून देता, तुम्ही गिव्हअप करता की जाऊ द्या, मग आता होत नाहीये, मग आता घरी जाऊन अंथरुणामध्ये झोपून राहता तुम्ही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा आपल्याला सक्सेस मिळत नसतो तेव्हा आपण कन्सिस्टंटली चालणं गरजेचं आहे, तेव्हा आपण कन्सिस्टंटली पळणं गरजेचं आहे. तुमच्याकडून जर पळणं शक्य नाहीये तर तुम्ही किमान चालणं अपेक्षित आहे. तुमच्याकडून चालणं शक्य नाहीये तर किमान तुम्ही असं क्रॉलिंग, म्हणजे ते लहान बाळ नाही का, असं काय करतं लहान बाळ पहिले, असं पालथं पडून असं चालतं, असं काय म्हणतात त्याला, येस. तर तुम्हाला ते क्रॉलिंग करणं गरजेचं आहे. आणि क्रॉलिंगही तुमच्याकडून होत नसेल तर मग काय होणार आहे मला सांग. येस, रांगणे, त्याला शब्द आहे रांगणे. तर ते रांगायचं, कमीत कमी रांगायला तरी आपण पाहिजे. म्हणजे आपल्या वाईट काळामध्ये किंवा आपलं जर वर्क करत नाहीये, तुमची ऍडव्हर्टाइजमेंट वर्क करत नाहीये किंवा तुम्हाला ऍडमिशन मिळत नाहीये, तर किमान रांगणे तरी अपेक्षित आहे. कारण की लहानसं बाळ असतं, त्याला ज्याला काहीच समजत नाही ते सुद्धा रांगतो. तर आपल्याला काय अडचण आहे? तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही पळा, पण तुम्हाला पळणं शक्य नसेल तर किमान चाला. आणि चालणं पण शक्य तुमच्याकडून होत नाहीये तर किमान रांगायला आपल्याला काही हरकत नाहीये. पण आपण थांबलो तर आपण संपलो, ही गोष्ट लक्षात घ्या. आपण जर थांबलो तर आपल्या आजूबाजूचे लोक तयारच असतात सांगायला, मला माहिती होतं हिला जमणार नाही म्हणून, माहिती होतं मला, याला जमणार नाही मला माहिती होतं, असे सांगणारे लोक, जे आयुष्यामध्ये स्वतः काहीच करत नाही, असे लोक कायम टपून असतात की तुम्ही काहीतरी करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फेल्युअर मिळेल. अशा गोष्टींसाठी असे लोक टपून बसलेले असतात. आणि हे लोक तुमच्या आजूबाजूलाच असतात, हे लोक तुमच्या घरामध्येच असतात, हे लोक तुमच्या मित्रमंडळीमध्येच असतात, हे लोक टीव्हीवर नसतात किंवा हे लोक खूप दूरचे नातेवाईक नसतात, हे जवळचे नातेवाईक असतात, हे आपल्या घरातलेच लोक असतात, हे आपल्या आजूबाजूचेच लोक असतात. तो गोष्ट अशी आहे, तुम्हाला प्रेरित करणारे लोक पण तुमच्या आजूबाजूला आहेत, तुम्हाला डिमोटिवेट करणारे लोक पण तुमच्या आजूबाजूला आहेत. पण तुम्हाला ठरवायचं आहे की कोणाच्या बोलण्याने तुमच्यावर असर होणार आहे. सो मी या गोष्टीकडे या दोन्ही हे दोन्ही लोक आपल्यासाठी महत्वाचे आहेत, मला असं वाटतं. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की चला जे मोटिवेट करतात तेच चांगले, असं नाहीये. दोघांचा पण रोल आहे आपल्या आयुष्यामध्ये. एक जण आपल्याला चांगलं बोलतोय म्हणून आपण मेहनत करायची, पण एक जण आपल्याला टोमणे मारतय किंवा एक जण आपल्याला काही बोलतय त्याच्यामुळे आपण उलट जास्त मेहनत करायची. म्हणजे दोन्ही लोक आपल्या सक्सेसमध्ये पॉझिटिव्हली आपण वापरून घ्यायचे आहेत किंवा पॉझिटिव्हली आपल्याला या दोन्ही लोकांकडे बघायचं आहे किंवा आपला दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजे कोणी जर आपल्याला वाईट म्हणतंय किंवा आपल्याला नाव ठेवतंय तर त्यातून सुद्धा आपण, कोणी तुम्हाला दगड मारतोय तर त्या दगडांपासून तुम्ही घर बनवू शकता, अशी मेंटॅलिटी तुम्हाला ठेवावी लागेल. तुमच्याकडे कोणी वीट फेकून मारली, तुमच्याकडे कोणी दगड फेकून मारला, तर त्या विटा आणि दगड घेऊन तुम्ही एक छान इमारत उभी करा, ज्याच्यावर तुमचं नाव असेल, ज्याच्यावर तुमचा सक्सेस कोरला जाईल, असं मला म्हणायचंय. आणि बाकी जे आपले शुभचिंतक आहेत, जे आपल्याला चांगले म्हणतात, तर ते सुद्धा आपले शुभचिंतक आहेत आणि जे आपल्याला नाव ठेवतात ते सुद्धा आपले शुभचिंतक आहेत.
त्याच्यामुळे या दोन्ही लोकांना आपल्या आजूबाजूला आहेतच, ते मी तुम्हाला सांगितलं तर त्यांना आपल्याला बाजूला तर करता येतच नाही, ते आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्या सक्सेसमध्ये त्यांचा वाटा हा मोठा असणार आहे. आणि हे जे लोक तुम्हाला हिणवतात किंवा हे जे लोक तुम्हाला टोमणे मारतात किंवा हेच जे लोक म्हणतात की अरे मला वाटलं होतं हिला जमणार नाही, तेच लोक जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होतात, तुम्हाला चांगलं काहीतरी मिळतं किंवा तुम्ही जेव्हा यशस्वी होता, तेव्हा हेच लोक दुसऱ्यांना हे सुद्धा म्हणतात, मला माहिती होतं यांना जमणार आहे, मला माहिती होतं ही हुशार आहे, मला माहिती होतं हा खूप छान करणार आहे, मला माहिती होतं, मी तर पहिलेच बोललो होतो की हिला खूप चांगलं जमणार आहे आणि खूप चांगलं ही पुढे जाणार आहे. आणि तर कहते हैं लोग, लोकांचं काम काय आहे? बोलणं, ते बोलणार. पण आपण काय बघायचं आहे की दोन प्रकारे आपण ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो. आणि मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपला वाईट काळ आहे किंवा ज्या महिन्यामध्ये आपल्याला ऍडमिशन भेटत नाहीये किंवा जेव्हा आपल्याला असं वाटतंय की मी खूप काहीतरी करण्याचा प्रयत्न करते पण ऍडमिशन होत नाहीये, तेव्हा आपल्याला मेहनत जास्त करायची आहे. आणि जेव्हा काही दिवसानंतर आपोआप ऍडमिशन्स होतात, काही दिवसानंतर एवढ्या ऍडमिशन्स होतात की मग तुम्हाला त्या हँडल होत नाही. म्हणजे काही लोक आपल्या सिस्टम मध्ये असे आहेत की ज्यांच्याकडे ऍडमिशन तर खूप होतात पण त्यांच्याकडून हँडलच होत नाही एवढ्या ऍडमिशन. तर असं आहे. त्यामुळं ऑनलाईन ऍडमिशन मध्ये पहिले तर ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दोन प्रकारे करू शकता. पहिला प्रकार, तुम्ही फ्री मध्ये ऍड करू शकता. जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा, डेमो क्लास ठरवा आणि जो काही तुमचा डेमो क्लास एक तारीख तुमची ठरली त्याचा एक छान मेसेज बनवा. ज्या इन्क्वायरी ऑनलाईन साठी तुमच्याकडे येत आहे, ऑनलाईन साठी इन्क्वायरी कुठून येतील तुमच्याकडे? मी सांगितलं तुम्हाला, तुमचे मित्रमंडळी, तुमच्या हजबंडचे मित्रमंडळी, तुमच्या घरच्या मेंबरचे मित्रमंडळी, नातेवाईक, तुमच्या स्टेटसला बघून काही इन्क्वायरीज येतील. फ्री मध्ये कुठून कुठून तुम्हाला इन्क्वायरी येऊ शकतात. त्या ज्या आलेल्या सर्व इन्क्वायरीज आहेत, त्या इन्क्वायरी तुम्ही काय करायचे आहे, त्याचा एक खूप छान व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा आहे. काय बनवायचं आहे? त्या सगळ्या इन्क्वायरीचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर रोज एक प्रेरणादायी व्हिडिओ टाकायचा आहे तुम्हाला. ग्रुप बनवला तुम्ही, त्याच्यामध्ये त्या मुलांना, त्या मुलांच्या पालकांना ऍड केलं, त्याच्यानंतर रोज त्याच्यावर तुमचे मुलं कसे कॅल्क्युलेशन्स करतात त्याचा व्हिडिओ टाका. जीचॅमचे 7व्या लेवलचे मुलं, 6व्या लेवलचे मुलं, 8व्या लेवलचे मुलं कसे कॅल्क्युलेशन्स करतात त्याचे व्हिडिओज टाका. तुमचे क्लास कधी आहे त्याचा मेसेज टाका. त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून हे मेसेजेस टाकू नका. जेव्हा तुम्ही ग्रुप बनवता तेव्हा सगळ्यांना मेसेज करण्याची परमिशन द्यायची नाही, ओनली ऍडमिन. आपला फ्रँचायझीचा ग्रुप कसा आहे, आपल्या फ्रँचायझीचा ग्रुप कसा आहे की तुम्हाला मेसेज करता येतो का त्याच्यावर? नाही, कोणालाच मेसेज करता येत नाही. तो असा ओनली ऍडमिन्स असा ग्रुप तुम्हाला बनवायचा आहे. त्याची सेटिंग कशी ठेवायची तुम्हाला, की त्याच्यामध्ये फक्त ऍडमिनच काय करतील, मेसेज करू शकतील. कोण मेसेज करू शकेल त्याच्यामध्ये? फक्त ऍडमिन त्याच्यामध्ये मेसेज करू शकतील. तो त्यामुळं या पद्धतीने जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि तुमचे सर्व इन्क्वायरीज, म्हणजे तुमच्याकडे जेवढे पण इन्क्वायरी आहेत, तुमच्याकडे जे व्हॉट्सअपवर आलेले इन्क्वायरी आहेत, तुमच्याकडे जे फेसबुकवर आलेली इन्क्वायरी आहेत, तुमच्याकडे जे इंस्टाग्रामवर आलेली इन्क्वायरी आहेत, किंवा तुमचे मित्रमंडळींनी तुम्हाला काही इन्क्वायरी दिली आहे, किंवा तुम्ही अजून गावाला गेल्या कुठं, गावाला गेल्यानंतर, लग्नाला गेल्यानंतर तुम्ही तुमचं व्हिजिटिंग कार्ड दिलं कोणाला की मी ऑनलाईन क्लास घेते बरं का अबॅकसचा. म्हणजे आपलं दाखवत राहायचं, सगळ्यांना सांगत राहायचं मी ऑनलाईन क्लास घेते बरं का अबॅकसचा. म्हणजे ठीक आहे, माझं फ्री सेशन जॉईन करा, असं म्हणायला काय हरकत आहे आपल्याला? फ्री सेशन जॉईन करा, मुलांना जॉईन करायला लावा. आणि 2-3 दिवसाचा जर आपण ऑनलाईन क्लास त्यांचा घेतला तर मुलांना जर गोडी लागली की तुम्ही जे म्हणजे क्लास घेणार त्याची मुलांना गोडी लागली पाहिजे. 2-3 दिवस जर तुम्ही फ्री मध्ये क्लास घेतला आणि मुलांना जर त्याच्यामध्ये गोडी लागली तर 100% ते जॉईन करतील तुम्हाला. तो अशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन मध्ये हे विश्वची माझे घर म्हणजे आपल्याला कुठूनही ऍडमिशन मिळू शकते. ऑनलाईन मध्ये तुम्हाला पुण्यामधून, मुंबईमधून, संभाजीनगरमधून,
दुबईमधून, इवन बाहेरच्या देशातले सुद्धा तुम्हाला ऍडमिशन्स मिळू शकतात. आणि मी तुम्हाला हे सांगतो की आपल्याकडं सध्या ऑनलाईन ऍडमिशन मध्ये जर्मनीचे ऍडमिशन्स आहेत, आपल्याकडं सौदी अरेबियाचे ऍडमिशन्स आहेत, आपल्याकडं सिंगापूरचे ऍडमिशन्स आहेत, आपल्याकडं अमेरिकेचे ऍडमिशन आहेत, आपल्याकडं ब्रिटनचे ऍडमिशन आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुम्हाला फक्त ऍडमिशन करायचं, तुमचं हेडेक नाही, किट आम्ही पाठवणार आहे. तुम्ही फक्त प्रिया मॅडमला पत्ता पाठवून द्या त्यांचा, की इथं इथं किट पाठवून द्या. तुम्ही नागपूरला किट पाठवा, त्या नागपूरला पाठवतील. प्रिया मॅडम तुम्ही लंडनला किट पाठवून द्या, ते लंडनला किट पाठवून देतील. प्रिया मॅडम तुम्ही ऑब्विसली कुरिअर चार्जेस तुम्हाला फक्त पे करायचे असतात. आणि बाहेरच्या देशामध्ये जे कुरिअर चार्जेस असतात ते ज्यांचे ऍडमिशन तुम्ही करणार आहात त्यांच्याकडूनच तुम्हाला कुरिअर चार्जेस घ्यायचे बाहेरच्या देशाचे. इथलं तर नॉमिनल असतात कुरिअर चार्जेस, पण बाहेरच्या देशामध्ये कुरिअरचे चार्जेस हे खूप जास्त असतात. त्याच्यामुळं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमचं काम काय आहे. तुमचं काम आहे फक्त ऑनलाईन ऍडमिशन करणे. बाकी तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका की किट कशी जाईल, त्यांना मटेरियल कसं पोहोचेल, ते हेड ऑफिस बरोबर पाठवेल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथून मदत मिळेल. सो तुम्हाला ऍडमिशन कसं करायचं त्याची स्टेप्स मी सांगितलं. पहिले तर इन्क्वायरी जमा करा. ते इन्क्वायरी एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा. त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांना वेगवेगळे आपले व्हिडिओज पाठवा, जे आपले मुलांचे चांगले कॅल्क्युलेशन करतात, किंवा कॉम्पिटिशन मध्ये मुलं आपले कसे करतात, कॉम्पिटिशनचे काही तुमचे विनर्स असतील त्यांचे काही व्हिडिओज फोटोज पाठवा. किंवा तुम्हाला जे बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला आहे त्याचा फोटो शेअर करा. तुम्हाला बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड मिळालेला आहे, बेस्ट स्टार्टअप सेंटर अवॉर्ड मिळालेला आहे, त्याचे फोटोज व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तुमचं जे काही आहे, म्हणजे फक्त फोन करणे हे फॉलोअप नाहीये, तर त्या ग्रुपवर असे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर ज्या दिवशी तुमचा क्लास आहे त्या दिवशी तुम्ही क्लासची लिंक टाका. झूम ॲपवर तुम्ही क्लास घेऊ शकता किंवा गुगल मीटवर सुद्धा तुम्ही क्लास घेऊ शकता. तुम्ही झूम ॲपवर 40 ते 45 मिनिटाचा क्लास फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकता. म्हणजे कोणतेही पैसे तुम्हाला झूम ॲपवर द्यायची गरज नाहीये. आता हे जे आपण बोलतोय हे कशावर सुरू आहे, हे झूमवर सुरू आहे. सो झूम इज फ्री ऑफ कॉस्ट, एकदम फ्री आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त झूम ॲप डाउनलोड करायचं आहे आणि झूम ॲप तुम्हाला मोबाईलवरून पण तुम्ही क्लास घेऊ शकता. आणि मोबाईलवर क्लास घेताना पण एकदम सोपं आहे. काय करायचं, पहिले मी मोबाईलचं सांगतो त्याच्यानंतर. पण इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं का सर्वांना? चॅटबॉक्स मध्ये मला ओके टाका की म्हणजे ऑनलाईन साठी इन्क्वायरीजला कसं हँडल करायचं, किंवा व्हॉट्सअप ग्रुप पर्यंत तुम्ही पोहोचले तिथपर्यंत तुम्हाला समजलं का? फीज काय घ्यायची, अगेन फीज काय घ्यायची हा तुमचा लुकआउट आहे. तरी ऑनलाईनची फीज कमीत कमी ठेवायची, 2000 2200 अशी ऑनलाईनची फीज घेतली तर सफिशियंट आहे. ऑनलाईनची फी खूप जास्त घ्यायची नाही, कारण की ऑनलाईन मध्ये आपल्याला 2-4 मुलांना तुम्ही एक बॅच बनवूनही तुम्ही ऑनलाईन क्लास घेऊ शकता. 5 मुलांचा क्लास सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो ऑनलाईनची फीज रिझनेबल ठेवा. आणि ऑनलाईन ची फीज तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ऑनलाईनचं ऍडमिशन म्हणजे त्यांच्याकडून पहिले तर तुम्हाला डेमो क्लास घ्यायचे आहेत. आणि डेमो क्लासच्या शेवटी तुम्हाला पालकांशी बोलायचं आहे, असं समोरासमोर पालकांशी बोलायचं. हा नमस्कार सर, कसा वाटला तुम्हाला क्लास, मुलांनी 2 दिवस कसा क्लास केला, मग तो शाळेमध्ये कोणत्या वर्गात आहे, मग तो कोणत्या शाळेत जातो, मग सर तुम्हाला काय काय अडचणी आहेत. मग तो पालक त्या पालकाशी पहिले बोलतो व्हा. म्हणजे तुम्हाला पालक अशीच फीस पाठवणार नाही, लक्षात घ्या. कोणताही पालक डायरेक्टली फीस पाठवणार नाही. पहिले तुम्हाला दाखवावं लागेल की तुमची ऑथॉरिटी काय आहे, किंवा तुम्ही त्या मुलासोबत कसं वागताय हे तुम्हाला त्या पालकाला दाखवावं लागेल. मग त्याला प्रश्न विचारावे लागतील. येस सर बोला. मग तो पालक सांगेल की सर हे मुलगा ना माझा अभ्यासालाच बसत नाही सर, आता तुमच्या क्लासला तर बसला. मग ते जे काही सांगताय त्याच्यावर तुम्हाला रिस्पॉन्ड करायचं. येस सर, आपण चिंता करू नका, आता आपण त्याचा असा क्लास घेऊ, त्याला अबॅकस शिकू, आणि त्याला मी ब्रेन जिमच्या ऍक्टिव्हिटीज पण घेणार आहे. ब्रेन जिमच्या ऍक्टिव्हिटीजमुळे त्याची एकाग्रता वाढेल, त्याला बऱ्याच गोष्टींमध्ये त्याला अवेअरनेस होईल. त्याच्यानंतर आम्ही
लेफ्ट हँड रायटिंग पण करून घेणार आहे, राईट हँड रायटिंग पण करून घेणार आहे. त्याच्यानंतर असे असे ऑनलाईन क्लास, म्हणजे त्या पालकाचं पूर्ण काउन्सिलिंग तुम्हाला करायची आहे. आणि मग सांगायचं शेवटी की सर, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर ना QR कोड पाठवून देतो सर, मला ना फीस तुम्ही त्याच्यावर पाठवा. मग तुम्ही फीस मला पाठवली की मी हेड ऑफिसला ऑर्डर देईन आणि मग तुमची किट तुमच्या पत्त्यावर पोहोचून जाईल सर. आणि किट तुम्हाला पोहोचली ना, त्याच्यानंतर तुमचा ऑनलाईन क्लास सुरू होऊन जाईल. ठीक आहे सर. तर तुम्ही लवकरात लवकर फीस पे करा, कारण की ही बॅच आपल्याला या तारखेला सुरू करायची आहे. तोपर्यंत तुम्हाला किट मिळाली पाहिजे. सो अशा हिशोबानं तुम्हाला त्या पॅरेंटला प्रॉपर काउन्सिलिंग करायची आहे. त्यांचा विश्वास तुमच्यावर पूर्ण बसला पाहिजे आणि या पद्धतीने की त्यांनी तुम्हाला फीस दिली पाहिजे. ते तुम्हाला फीस कधी देणार? जेव्हा त्यांना शाश्वती वाटली की हा तुम्ही या मुलाचा क्लास घेणार आहात. त्यासाठी तुम्हाला त्या मुलाला गोडी लावायची. हे तर पहिले काम करायचे तुम्हाला. 2-3 दिवस जे तुम्ही फ्री क्लास घेणार, त्याच्यामध्ये त्या मुलाला तुमच्याशी एक एक गोडी सहवास तुमचा त्याला आवडला पाहिजे. त्याला मॅडमचं जे सांगणं आहे, जी सांगण्याची पद्धत आहे, जी बोलण्याची पद्धत आहे, किंवा हे त्याला आवडलं पाहिजे. तेव्हा तो पॅरेंटला सांगणार की हा आई फीस भर आता, कारण की मला मग किट पाठवणार आहेत मॅडम. तो या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन क्लास घेण्यासाठी, म्हणजे साधं साधं व्हिडिओ कॉलवर जरी तुम्ही क्लास घेतला, मी सांगितलं तुम्हाला की बरेच लोक व्हिडिओ कॉलवर सुद्धा क्लास घेतात आणि उत्कृष्ट पद्धतीने ते क्लास घेतात. म्हणजे ऑब्विसली व्हिडिओ कॉलवर क्लास घेतला तर आणि असं झूम ॲपवर क्लास घेतला तर फीज मध्ये फरक येणार तुमच्या. म्हणजे हे बघा ना, किती प्रोफेशनल दिसतंय. हे जे क्लास आपण घेतोय हे खूप प्रोफेशनल वाटतं ना. मग थोडं तुम्ही 500-1000, थोडं 400-500 रुपये जास्त फीस तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये. तेच तुम्ही व्हिडिओ कॉलवर घेणार तर ऑब्व्हियसली थोडंफार त्याच्यामध्ये फीज मध्ये फरक पडेल. जसं आपण क्लासरूम मध्ये क्लास घेतो आणि घरी क्लास घेतो, त्याच्यामध्ये कसा फरक असतो तसा याच्यामध्ये फरक आहे. पण जर तुमच्याकडे लॅपटॉप नाहीये तर तुम्ही व्हिडिओ कॉलवर सुद्धा क्लास घेऊ शकता. व्हिडिओ कॉलवर लेटस सपोज आपण आता बघूयात, हा मोबाईल आहे समजा. या मोबाईलवर तुम्ही कोणाला समजा व्हिडिओ कॉल केला, तर व्हिडिओ कॉलवर समोर तुम्हाला मुलगा दिसतो इथं व्हिडिओ कॉलवर, आणि मुलाला तुम्ही दिसताय त्या व्हिडिओ कॉलवर. मग तुम्ही बॅक कॅमेराने असं अबॅकसचं टूल तुम्ही त्याला दाखवू शकता. असं अबॅकसचं टूल तुम्ही खाली ठेवू शकता आणि खाली ठेवून अशा प्रकारे मोबाईलने तुम्ही त्याला कॅल्क्युलेशन असे एका हाताने करून दाखवू शकता. ऑब्विसली इट इज ऍडजस्टमेंट. म्हणजे मोबाईलवर जे तुम्ही क्लास घेताय ऑब्विसली ते ऍडजस्टमेंट आहे. पण तुम्ही मोबाईलवर सुद्धा चांगल्या पद्धतीने क्लास घेऊ शकता. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही घरातल्याच 1-2 मुलांचा क्लास पहिले असं प्रॅक्टिस घेऊन बघा, किंवा तुमच्या नातेवाईकांचं एखादं जे फीस देणारच नाही तुम्हाला माहिती आहे अशा एखाद्या पोराला पकडून की बेटा तुला काउंटिंग शिकवते अबॅकसवर, एक आपली प्रॅक्टिस होण्यासाठी असे 1-2 मुलं पकडा, त्यांना व्हिडिओ कॉल करा. ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता. म्हणजे 4-5 लोकांना सुद्धा व्हिडिओ कॉल आपल्याला करता येतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मुलांना शिकवता येते. सो जोपर्यंत तुम्हाला लॅपटॉप पीसीचं जमत नाहीये तोपर्यंत तुम्ही मोबाईलवर करा. आणि ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, मोबाईल प्रॉपर पीसी आहे, त्यांनी झूम ॲपवर तो ऑनलाईन क्लास घ्यायचा आहे. आणि दुसरं, आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ते सुद्धा काय करून घ्यायचं, तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि सॉफ्टवेअर बद्दल तर सर्वांना माहीतच आहे. ज्यांना सॉफ्टवेअरवर कसं कॅल्क्युलेशन करायचं हे ज्यांना माहिती नाहीये, त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायची आहे. सलमा मॅडम कडून किंवा कोणाकडूनही एखाद्या लेवलची ट्रेनिंग ऑनलाईन घ्या. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की सॉफ्टवेअर कसं वापरायचं. तो ज्यांनी सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं नाहीये त्यांनी काय करायचंय, सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्यायचंय. सो झूम ॲप. आता तुम्ही म्हणाल की सर, काही लोक कसे प्रश्न विचारतात मला, सर व्हॉट्सअप ग्रुप कसा बनवायचा, सर झूम ॲप कसं डाउनलोड करायचं. तर एवढे बेसिक प्रश्न मी तुमचे सोडवू शकत नाही. तुम्हाला आजूबाजूच्या लोकांची पण हेल्प घ्यावी लागेल, कारण की मी इथून तुम्हाला एवढं बारीक बारीक एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगू नाही शकत तुम्हाला. सर मला सांगा झूम ॲप कसं डाउनलोड करायचं. आता मी कसं सांगू तुम्हाला झूम ॲप कसं डाउनलोड करायचं, किंवा झूम ॲपवर म्यूट कसं करायचं सांगा सर.
तर एकदम बेसिक जर तुम्ही प्रश्न विचारायला लागले मला, देन इट बिकम्स डिफिकल्ट फॉर मी. तो तुम्हाला आजूबाजूचे काही लोक असतात आपल्या, ज्यांना येतात काही गोष्टी, त्यांच्याकडून आपण शिकू शकतो. एखाद्याला आपल्याला एखाद्याकडून काही गोष्ट शिकायची, त्याच्या घरी जाऊन बसायचं, नाहीतर त्याला आपल्या घरी बोलवायचं, त्याला चहा पाजायचा, त्याला भजे खाऊ घालायचे, मग त्याला समोर लॅपटॉप मांडायचा की आता हे थोडंफार माझा प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करून दे. म्हणजे कोणाकडून जर तुम्हाला मदत पाहिजे तर तुम्हाला त्याला 2 वेळा फोन करावी लागेल, तुम्हाला त्याच्याकडून ही मदत करून घ्यावी लागेल. कारण त्या व्यक्तीला तर स्वप्न पडणार नाही की तुम्हाला या गोष्टी येत नाही म्हणून. तो जी पण गोष्ट आपल्याला येत नाही ती शिकण्याची तयारी आपण दाखवली पाहिजे. आणि तुम्ही कोणतंही वय तुमचं असेल तरीही तुम्ही शिकू शकता. येस, युट्यूब वरून तुम्ही शिकू शकता. करेक्ट. युट्यूब वरून सुद्धा तुम्ही खूप चांगलं शिकू शकता. युट्यूब वर पण सगळं आहे. पण पहिले तर आपली मानसिक तयारी पाहिजे की मला हे जमेल. भरपूर लोक हे करत नाही फक्त एवढं विचार करून की मला हे जमणारच नाही. म्हणजे काही लोकांनी असं डोक्यात ठरवून ठेवलेलं आहे की माझं वय जास्त झालं, हे यांचं 30 वय झालं, 32 झालं, 35 झालं की यांना असं वाटायला लागतं की खूप वय झालं. असं काही नाही. तुमचं वय जर 17 जरी आहे ना तरी पण तुम्ही सगळं शिकू शकता. तर तुम्ही ऑनलाईनचं हे शिकून घ्या. तुम्हाला झूम ॲपवर कशा पद्धतीने बघा, आपण सॉफ्टवेअर कसं आहे आपलं, सॉफ्टवेअर आपण ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर स्क्रीन शेअर करता येते आपल्याला. काय करता येते? स्क्रीन शेअर. शेअर स्क्रीन असा ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे? शेअर स्क्रीन. तो शेअर स्क्रीन केल्यानंतर आपल्याला जे आपलं सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला शेअर करता येतं. तर तुम्ही जर बघितलं तर हे सॉफ्टवेअर तुम्हाला दिसत असेल, सर्वांना दिसतंय सॉफ्टवेअर. तर या सॉफ्टवेअरवर बेसिक गोष्टी आपण मुलांना शिकवू शकतो. फॉर एक्झाम्पल बेसिक मध्ये आपण गेलो तर मुलांना सगळ्यात पहिले तर बीट्सची व्हॅल्यू समजली पाहिजे. काय समजलं पाहिजे? बीट्सची व्हॅल्यू. या बीटची काय व्हॅल्यू आहे? 5. वरच्या बीटची व्हॅल्यू काय आहे? 5 आहे. आपण याच्यातून हे दाखवायचं त्यांना. हे बघा, हे खाली गेलं, सिंपल. वर गेलं की काय आहे? 0 आहे. या बीटची व्हॅल्यू काय? 1, 2, 1 1, मग 3, आणि 5 पण वरचे जर आपण खाली घेतले तर किती झाले? 9 झाले. तो हे मुलांना बेसिक फक्त शिकवण्यासाठी. किंवा आपण जर मुलांना सांगू शकतो की फ्रेम कसं, जे ब्लिंक होत आहे ते फ्रेम आहे. हे जे बाहेरचं याला फ्रेम म्हणतात, याला रॉड म्हणतात, याला सेंटर बार म्हणतात. याला काय म्हणतात? सेंटर बार. अपर बीट आहे, ते अपर बीट आहे. करताय ते लोअर बीट आहे. तो अशा बेसिक बेसिक गोष्टी आपल्याला या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मुलांना आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर प्रॅक्टिस मध्ये जर गेलात तुम्ही तर गणित आपण या सॉफ्टवेअरवर करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर एक गणित करायचंय, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर एक गणित करायचं आहे, हे अबॅकसचं टूल समोर आपल्याला दिसतंय. एक गणित करायचंय 1 तर 1 वर केले आपण, +1 आणि त्याच्यानंतर +5. मग 5 + 2 किती होतात? 7. मग हे मुलांना दिसतं ना समोर. ऑनलाईन क्लास घेणं का सोपं होतं आपल्याला? कारण की हे सर्व गोष्टी मुलांना समोर दिसतात सॉफ्टवेअरवर. काय दिसतं? हे सॉफ्टवेअर मुलांना समोर दिसतं, त्याच्यामुळे हे सोपं जातं. पण याच प्रकारे मोबाईलवर सुद्धा काही ऍप्स
तुम्ही जर प्ले स्टोअरवर गेले तर असे ऍप्स आहेत की तुम्हाला तिथं सुद्धा स्क्रीन शेअर तुम्ही करू शकता मोबाईलवर सुद्धा. बट इट विल बिकम डिफिकल्ट, पण ते थोडं कठीण असतं. त्याच्यामुळं मोबाईलवर जर तुम्हाला करायचं असलं तर असं तुम्ही टूलवर पण असं दाखवू शकता. 1 2 3 असं मोबाईल पकडून तुम्ही टूलवर सुद्धा दाखवू शकता. तो या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही झूम ॲपच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवू शकता. तुम्हाला थोडंफार शिकण्याची गरज आहे आणि शिक्षक हा एकमेव असा एम्प्लॉई आहे किंवा शिक्षक हा एकमेव असा काम करणारा व्यक्ती आहे ज्याने नेहमी शिकत असलं पाहिजे. म्हणजे जास्त बाकीच्यांपेक्षा ऑब्विसली प्रत्येकाला शिकावं लागतं. म्हणजे प्रत्येक जो कोणी काम करतो त्याला प्रत्येकाला शिकावंच लागतं, पण शिक्षकांना जास्त शिकावं लागतं. कारण की आपल्याला दुसऱ्यांना शिकवायचं आहे आणि दुसऱ्यांना शिकवायपेक्षा आपल्याला आपले जे पेरेंट्स असतात, जे पालक असतात, ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे जेवढ्या प्रकारचं कोणतंच फळ नाही, जेवढ्या प्रकारचं कोणतंच फूल नाही, तेवढ्या प्रकारचे पालक आपल्याकडे येतात. प्रत्येक पालक हा वेगळ्या प्रकारचा असतो आणि प्रत्येक पालकाला हँडल करणं, प्रत्येक पालकाला सॅटिस्फाईड करणं ही एक वेगळी कला आहे. त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना हँडल करण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी शिकाव्या लागतील. त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं तुम्ही ऑनलाईन क्लास जर तुम्हाला चांगल्यात चांगला घ्यायचा आहे तर झूम ॲपवर तुम्ही क्लास घेऊ शकता. गुगल मीटवर सुद्धा तुम्ही क्लास घेऊ शकता आणि व्हिडिओ कॉलवर, व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर तुम्ही सुद्धा क्लास घेऊ शकता. तुम्हाला फक्त मनात इच्छा पाहिजे की मला ऑनलाईन क्लास घ्यायचा आहे. या दोन्ही तिन्ही प्रकारे तुम्ही ऑनलाईन क्लास चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. आणि त्या ऑनलाईन क्लास घेण्यामध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही काय करा, एक दोन मुलं एक ट्रायलसाठी घरातले मुलं घ्या, आजूबाजूचे मुलं घ्या किंवा तुमचे स्टुडंट घ्या आणि तुमच्या स्टुडंटचा तुम्ही जो ऑफलाईन क्लास घेताय एक दिवस हप्त्यातून त्यांचा ऑनलाईन क्लास ठेवा की चला ऑनलाईन क्लास पण आपण घेऊया. म्हणजे ऑफलाईन पण घ्या, तुमच्याच मुलांचा ऑनलाईन क्लास पण घ्या. म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल ना. एखादा क्लास जर हप्त्यातून तुम्ही तुमच्या मुलांचा पण घेतला तर तुमची त्याच्यातून प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर त्यांना सर्व्हिस दिली. म्हणजे बघा, ऑनलाईन क्लास हे ऍडिशनल सर्व्हिस म्हणून पण तुम्ही घेऊ शकता ना, की चला आपल्याला आज फक्त होमवर्क करण्यासाठी ऑनलाईन क्लास आपण घ्यायचा. म्हणजे फक्त तुम्ही असं सगळ्यांना जमा करायचं ऑनलाईन, सगळे मुलं त्यांचा त्यांचा होमवर्क करतील, तुम्ही फक्त ऑनलाईन राहायचं एक तास. एक तास सगळ्यांकडून अभ्यास तुम्ही करून घ्यायचा. तो असं बऱ्याच गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकता. तो मला असं वाटतं की जेवढं मिनिमम ऑनलाईन क्लास संदर्भात तुम्हाला सांगायला पाहिजे होतं तेवढं मी सांगितलेलं आहे. याच्या पुढं तुम्हाला स्वतः थोडे एफर्ट्स त्याच्यामध्ये घ्यावे लागतील. कारण की मी तुम्हाला स्पून फिडिंग नाही करू शकत. म्हणजे चमच्याने मी तुम्हाला खाऊ घालू शकत नाही, कारण की तुम्ही मोठे आहात. त्यामुळे स्वतः तुम्ही थोडी मेहनत करा आणि कशा पद्धतीने तुम्ही हा क्लास घेऊ शकता तर त्याच्यावर तुम्ही थोडं काम करा. ठीक आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, जे मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. येस, इन्क्वायरी फाईल तुम्ही त्यांना पाठवू शकता का? येस, पूर्ण इन्क्वायरी फाईल नका पाठवू, पण काही सिलेक्टेड तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्यांना शेअर करू शकता ऑनलाईन क्लाससाठी. त्यांच्या जेवढं कामाचं आहे. हे बघा, खूप जास्त माहिती पण कोणाला पाठवणं म्हणजे ते अजून कन्फ्यूज नाही झाले पाहिजे. त्याच्यामुळे जेवढं जरुरी आहे तेवढीच माहिती कोणाला पण पाठवायची. डेमो क्लास मध्ये काय काय घ्यायचं, डेमो क्लास मध्ये काय काय घ्यायचं हे तर तुमच्या सिलेबस मध्ये हे झालेलंच आहे की डेमो क्लास मध्ये तुम्हाला काय काय घ्यायचं आहे. टॅबलेट वर सॉफ्टवेअर डाउनलोड नाही, टॅबलेट वर नाही होणार. सॉफ्टवेअर फक्त लॅपटॉप किंवा पीसी मध्ये होईल. व्हॉट इज द प्रोसेस टू गेट सॉफ्टवेअर फ्रॉम हेड ऑफिस? यू हॅव टू ओनली मेल. सलमा मॅडमला मेल करा
किंवा सलमा मॅडमला मेसेज करा, सलमा मॅडमला ईमेल आय डी पाठवा, तुम्हाला त्या सॉफ्टवेअर पाठवतील. ज्यांच्याकडे सॉफ्टवेअर नाहीये त्यांनी ईमेल आय डी तुमची सलमा मॅडमला शेअर करा, त्या तुम्हाला सॉफ्टवेअर पाठवतील. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर फक्त लॅपटॉप किंवा पीसीवर यूज करता येतो, फोनवर नाही यूज करता येत. तुमची मर्जी आहे, ऑनलाईन क्लास तुम्ही डेली घ्या किंवा हप्त्यातून 2 दिवस घ्या, 3 दिवस घ्या, तुमचं शेड्यूल तुम्हाला बनवायचं आहे. ते तुम्हाला करून बघावं लागेल. अनिता मॅडम, लिंक कशी जनरेट करायची ते झूम ॲपवर सगळं फ्री आहे, करून बघा तुम्ही. लिंक शेअर करताना तुम्ही टाइम सेट करायची गरज नाही. आता ही जी लिंक मी शेअर केलेली आहे, तुम्ही तुमच्या तुमची एक लिंक बनवू शकता आणि तीच लिंक तुम्ही नेहमी देऊ शकता, असंही करू शकता. नाही नाही नाही, ऑनलाईन क्लाससाठी टूल सारखेच आहे. तुम्ही ज्युनियर टूल वापरा, मोठं टूल वापरा. ऑनलाईन क्लाससाठी म्हणजे शिकवताना शिकवताना वेगळं वेगळं टूल घेण्याची गरज नाही. तुम्ही एकाच टूलवर शिकवू शकता शिकवताना. फायनल एक्झाम कशी घ्यावी? ऑनलाईन मध्ये एक्झामसाठी तुम्हाला हेड ऑफिस कडून ऑनलाईन टेस्ट मिळतात. ऑनलाईन जर तुमचा क्लास ऑनलाईन असेल तर तुमची टेस्ट सुद्धा ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही अडचण तुम्हाला येणार नाही. येस येस. आता आपण काय करूयात, एकदा मी अनम्यूट करण्याची परमिशन देतो, म्हणजे तुम्हाला राखी चार्जेड मॅडम त्यांना बोलायचं आहे. राखी चार्जेड मॅडम तुम्ही अनम्यूट करून आणि बोला. राखी चार्जेड मॅडम ऑनलाईन क्लास घेतात आणि त्यांच्याकडं 40-50 ऍडमिशन ऑनलाईन मध्ये आहेत. म्हणजे ऑनलाईन क्लास घेण्याचा एक प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. तो त्या तुम्हाला थोडं गाईड करतील. राखी चार्जेड मॅडम. Okay. Good evening, all of you. The video on it. बोला. गुड इव्हनिंग मॅम. आवाज येतोय तुमचा. गुड इव्हनिंग मॅम. ओके, मी ना ऑनलाईन क्लासेस घेते, म्हणजे करोना पासून माझे ऑनलाईन क्लासेस चालू आहे. ऍक्च्युली हे आपल्याला काहीच आयडिया नव्हती. सरांनी लॉकडाऊन मध्ये आमची ऑनलाईन मीटिंग घेतली होती. त्यानुसार माझ्या डोक्यात हा विचार आला की आपण पण ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतो, कारण की मुलांना आपण इथे बोलू नाही शकत होतो. तेव्हा आम्ही ही सुरुवात केली. तर शिकायचं असं की आधी आम्ही झूम वर घेत होतो. आता त्याला थोडंसं टाइम लिमिट आलं, कारण की मी झूम ऍप खरेदी नाही केलेला होता. म्हणून मग मी गुगल मीट वर घेते आणि कंटिन्यू मध्ये चालतात ते क्लासेस गुगल मीट मध्ये पण. पण झूम मध्ये थोडा टाइम लिमिट आहे. तर तुम्ही स्टार्टिंग करत असाल तर झूम वर, तर लिंक मध्ये तिथे सगळे ऑप्शन दिलेले असतात. आपल्याला युट्यूब वरनं आम्ही शिकलो हे सगळं. आधी आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं की लिंक तयार करायची. मी चॅट बॉक्स मध्ये एक लिंक टाकलेली की मी अशी लिंक माझ्या ग्रुपमध्ये शेअर करते. माझ्याकडे ऑल महाराष्ट्र तर आहे, प्लस बाहेर गावचे पण आहे. नॉर्वेचा एक स्टुडंट आहे आणि US चा स्टुडंट आहे. मी त्यांना पण त्यांच्या टाइमनुसार ही लिंक सेंड करते आणि एक ग्रुप बनवलेला आहे मी ऑनलाईनचा. प्लस हे ऑनलाईनचे क्लासेस मी स्टार्ट असे केलेत की आधी कोरोनामध्ये खूप थोडा वेळ राहायचा घरीच असल्यामुळे, मग आम्ही थोडे डेमो क्लासेस स्टार्ट केले. मग आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कल्समध्ये किंवा अदर खूप ग्रुप असतात आपल्या आजूबाजूचे, तर आपण त्याच्यावर आम्ही टाकलं की आम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ. तसे आम्ही फ्री मध्ये 5 दिवसाचा डेमो त्याच्यात ठेवला. जर सरांनी जो ऍप सांगितला त्याच्यावर आम्ही त्यांना 100 पर्यंत काउंटिंग दाखवली, बीट कसे ड्रॉ करायचे ते दाखवले, प्लस ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी कशी घ्यायची ते दाखवलं. तर मग थोडंसं मुलांना मजेचं काहीतरी वाटलं असं. तर त्यानुसार काही ऍडमिशन आमच्या झाल्या ऑनलाईन मध्ये. आणि मग आता आमचे ऍडिंग फेसबुक आणि याच्यामध्ये चालूच असतात. प्लस आपण ते रेकॉर्डिंग करून आणि ती आपण व्हॉट्सअपला बी म्हणजे स्टेटसला ठेवू शकतो की आम्ही ऑनलाईन क्लासेस असं घेतो. त्यामुळे माझ्या ऑनलाईन ऍडमिशन वाटतात. आणि आपल्याला काही हेड ऑफिस मधून पण काही सरांना वाटलं कोणाचा नंबर आहे तर ते आपल्याला सेंड करतात. त्यानुसार आपण चांगला जर डेमो दिला तर ते 100% आपलं क्लास घेतात. तर 2 दिवसाचा त्यांना जोपर्यंत आधी त्यांना असं सांगायचंच नाही की आम्ही क्लास, म्हणजे त्या आधी विचारतात तुम्ही 2 दिवसाचा डेमो घ्या, तुम्हाला समजलंय नाही समजलंय
तर मग ते आपण पुढे त्यांना कसं कंटिन्यू करायचं, कारण की ते आधी डायरेक्ट विचारतात फीज काय. फीज ऐकली म्हणजे मग आता तर आम्हाला परवडेल नाही परवडेल, तर आम्ही त्यांना म्हणजे मी असं सांगते त्यांना की तुम्ही 2 दिवसाचा डेमो घ्या. 2 दिवसात जर त्याला नाही समजलं, आधी त्यांना म्हणजे 20 पर्यंत 50 पर्यंत त्यांना काउंटिंग दाखवून द्यायची, बिट ड्रॉ दाखवून द्यायचे. तर हे इझिली आहे, कारण की हे आपण असं विचारतो त्यांना आपण एवढं दाखवलं तर मग काय करणार. कारण की हे तर त्यांना युट्यूबवर पण शिकायला मिळतं, तर जेवढं तर आपण दाखवलं तर आपलाच फायदा आहे त्याच्यामध्ये, की आपलं ऍडमिशन वाढतात असं. आणि पुढचंही शिकवलं तर ऍक्च्युली येणार आहे, कारण की काही मुलं माझ्याकडे 1-1 वर्षाने आलेले आहेत की नाही मॅडम तुमचंच शिकवून आम्हाला आवडतं, तर आम्ही तिकडे लावला होता पण आम्हाला आवडला नाही, तुमचे आम्ही व्हॉट्सअप त्यांचा नंबर आपण सेव्ह करून घ्यायचा, तर आपण स्टेटसला टाकतो तर त्यांना ते दिसतं. ते आपणात येतात मुलं, म्हणजे आपल्या म्हणजे इन्क्वायरी करून घेतात ते आणि मग आपलं ऍडमिशन कन्फर्म होऊन जातात असं. चालेल, थँक्यू सर मला बोलण्याबद्दल, संधी दिलीबद्दल. येस, आणि हे सर्व थँक्यू. तुमच्याकडनंच आम्ही शिकलेलो आहे सर. येस, थँक्यू मॅडम. तर राखी चॅटर्जी मॅडम, ज्या की 3-4 वर्षापासून ऑनलाईन ऍडमिशन घेतात. राखी मॅडम कडे बाहेर कथे बनायला ऑन टाइम मध्ये. राखी मॅडम कडे बाहेरच्या देशातल्या सुद्धा ऍडमिशन्स आहेत. सो त्यामुळं मी तुम्हाला काय म्हणतो की आपण फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सर्वांना मला ही गोष्ट सांगायची आहे की आपण सुरुवात करणं गरजेचं आहे आणि सुरुवात करून आणि त्या दिशेने पाऊल टाकणं महत्वाचं आहे. ऍडमिशन आपल्याला आपोआप मिळतात आणि बरेच ऍडमिशन तुम्हाला मिळणार आहेत, पण तुम्हाला हे शिकावं लागेल की तुम्हाला आणि करून बघावं लागेल. बघा मी कसं शिकलो, कोरोनाच्या अगोदर मला पण झूम ॲप माहिती नव्हतं. कोरोनाच्या अगोदर मला पण ऑनलाईन ट्रेनिंग वगैरे काहीच नव्हतं हे पहिले. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मला पण असं आश्चर्य वाटतं आज की कोरोनाच्या अगोदर ऑनलाईन ट्रेनिंग तर होतच नव्हत्या. म्हणजे आज जर कोणाला मी सांगितलं असं तर विश्वास बसणार नाही की कोरोनाच्या कोविड पिरियडच्या अगोदर फ्रँचायझी ऑफलाईन पहिले ऑफिसला यायचे आणि ऑफलाईन पहिले मला भेटायचे, मॅडमला भेटायचे आणि नंतर मग ते फीज भरायचे. आता तर सगळं ऑनलाईन होतं, म्हणजे मला बघत पण नाही लोक आणि तिकडं फीज भरून टाकतात, तिकडं त्यांची ट्रेनिंग पण होऊन जाते, तिकडं ऍडमिशन पण होऊन जातात. माझ्यापर्यंत लोक येत पण नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ऑनलाईन जे युग आहे ना हे खूप फास्ट आहे. तुम्ही लोकांना जर दाखवलं की तुमच्यामध्ये क्वालिटी आहे, तुम्ही लोकांना जर दाखवलं की तुमच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, या विषयाचे अबॅकस या विषयाचे तुम्ही एक्सपर्ट आहात, हे जर तुम्ही लोकांना दाखवून दिलं तर लोक ऑनलाईन पैसे पाठवतात. आणि याच्यामध्ये लिमिट नाही आहे ना तुम्हाला. तुम्ही बाहेरचे कुठलेही ऍडमिशन घेऊ शकता, मुंबईचे घेऊ शकता, पुण्याची घेऊ शकता. जर कोणाला असं वाटत असेल की मी खेड्यामध्ये आहेत सर त्याच्यामुळे मला ऍडमिशन मिळत नाही, तर तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन बाहेरून बाहेरून कुठूनही घेऊ शकता. सो ज्याला काम करायचे ना, ज्याला काम करायचंय त्याला खूप काम आहे, त्याला लिमिटेशन्स काहीच नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं ऑनलाईनच्या ऍडमिशनवर आपण थोडं फोकस करावं. आपण सर्वांनी थोडं एफर्ट्स घ्यावेत आणि ऑनलाईन मध्ये तुमच्या वेगळ्या बॅचेस, माझी अशी इच्छा आहे की 50-60 हजार रुपये तुम्ही ऑनलाईन मधून कमवा, अजून उरलेले एखादं 2 लाख रुपये तुम्ही ऑफलाईन मधून कमवा आणि कमीत कमी 1 लाख रुपये याच्यातून तुम्हाला इन्कम आला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही एफर्ट्स घ्या. हे बघा, हे जे आकडा मी तुम्हाला सांगतोय आपल्या समोर सध्या असे लोक बसलेले आहेत जे या अबॅकसच्या क्लासमधून लाख रुपये महिना कमवत आहेत. आपल्या समोर असे लोक आहेत जे 50,000 रुपये महिना याच्यातून कमवत आहेत. आपल्या समोर असे लोक आहेत जे 1-1.5 लाख रुपये महिना याच्यातून कमवत आहेत. तो तुम्हाला फक्त एफर्ट्स घेण्याची गरज आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने एफर्ट्स घेतले, योग्य पद्धतीने जर मार्केटिंग केली, तर 100% तुम्ही चांगल्यात चांगलं याच्यामध्ये यश मिळवू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. अजून कोणाला याच्यामध्ये प्रश्न आहे का? ऑनलाईन क्लास संदर्भात काही प्रश्न आहेत का? ऑनलाईन क्लास संदर्भात असतील तर विचारा, कारण की जनरल क्वेश्चन तर मग बरेच असू शकतात. आपल्याला ऑनलाईन क्लास संदर्भात पहिले
अजून अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता, अनम्यूट करू शकता. जर कोणाला प्रश्न आहे तर अनम्यूट करून मला प्रश्न विचारू शकता. सर मला बोलायचं होतं. वैशाली आठे. येस वैशाली मॅडम विचारा. सर काही जण म्हणतात की आमची 1 to 1 प्रायव्हेट ट्युशन घ्या. तुम्ही आता म्हणाले की 2100-2200 रुपये फी. पण मग जेव्हा 1 to 1 घ्यायचं असेल तर तेव्हा कसं करायचं मग मॅनेज? मॅडम कारण तुम्ही एका वेळेला तर एकच स्टुडंट असणार मग तेव्हा. हो ना, मग मी तेच म्हणतोय. हे बघा मॅडम, तुमच्या वेळेची खूप व्हॅल्यू आहे. हां. हे पहिले तुम्हाला समजलं पाहिजे. हो. तुम्ही हे बघा, तुम्ही आज जर एक ऍडमिशन साठी एवढा वेळ देणार असाल हं. तर असं तर तुम्ही गुंतून जाल. हो. तर पण तुम्ही त्यांना नाही पण म्हणजे त्यांना सांगणार कसं की नाही मी एका मुलाचं नाही घेत. तुम्ही त्यांना सांगा की 1 to 1 जर तुम्हाला पाहिजे तर मग तुम्ही 10,000 रुपये फीस द्या म्हणा, मी 1 to 1 घेते. 5,000 रुपये फीस द्या म्हणा. फीस त्यांना 1-2 हजारांनी वाढवून सांगा. वाढवून द्यायची. ओके, हा. ओके. किंवा मग त्यांनाच सांगा तुम्ही की मी काय करते, तुम्हीच एक ग्रुप बनवून द्या. सर तुम्ही नाही काय बनवत करा- कोणी. मी बाकीचे पण सब्जेक्टच्या घेते. हा नाही कोणी बनवून देत. नाही नाही, बाकी सब्जेक्टची गोष्ट वेगळी आहे मॅडम. बाकी सब्जेक्ट मध्ये कसं आहे की बरेच लोक काम करतात. पण अबॅकसचे तुम्ही स्पेशलिस्ट आहात, त्याच्यासाठी पहिले तर तुम्हाला तुमची स्पेशलिटी तुम्हाला दाखवावं लागेल ना. हां, म्हणजे माझ्या मते आता फी तुम्ही वाढवणं हा एक ऑप्शन आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो की वैशाली मॅडमने जर मला फोन केला असता काल की मॅडम सर योगेश सर मला वेळ द्या आणि ऑनलाईन क्लास कसा घ्यायचा मला सांगा, तर हं. मी तुम्हाला हेच बोललो असतो मॅडम तुमच्या एकटीसाठी 1 तास, माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. आज बरोबर, सगळ्यांसाठी वेळ काढलेला आहे म्हणून तुम्हाला मी वेळ देऊ शकतो. बरोबर. तो आपल्या वेळेची व्हॅल्यू पहिले तर आपल्याला करायची आहे मॅडम. कारण की पॅरेंट्सला याच्याशी काही देणं घेणं नाहीये. एका क्लासमधून किती पैसे येतात याचं गणित तुम्हाला समजलं पाहिजे. आणि तेच मी सगळ्यांना हेच सांगतो आणि ट्रेनिंग मध्ये प्रत्येक मीटिंग मध्ये मला हेच सांगणं असतं की तुम्ही फक्त हाडाचे शिक्षक नाहीये, तुम्ही एक छोटे बिझनेसमॅन पण आहात. तो तुम्हाला हं. शिक्षकी पेशा पण आहे, पण तुम्ही एक बिझनेस पण करताय, तर दोन्ही गोष्टी आपल्याला बघायचं आहे. आणि जर तुम्ही एकाच मुलाला शिकवताय तर तुम्ही बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही लॉस करताय स्वतःच्या वेळेचा. बरोबर. जरी तुम्हाला पैसे येत आहे एका मुलाचे पण तुम्ही लॉस करताय, त्याच्यामध्ये तुमच्या वेळेचा लॉस करताय. आणि बरेच शिक्षक आपले म्हणजे खूप इमोशनल असतात मॅडम. त्यांना असं वाटतं की एक मुलगा मिळाला ना त्याला खूप खूप वेळ देतात ते. पण जेव्हा तुमच्याकडे 10 मुलं येतात तेव्हा त्या त्या एक मुलाचे पॅरेंट नाराज होऊन जातात की मॅडम पहिले तर खूप वेळ द्यायचा तुम्ही माझ्या मुलाला, आता तुमच्याकडे मुलं आले तर माझ्या मुलाला तुम्ही कमी वेळ देतात. ते हे नाही विचार करत की जेव्हा मुलं मॅडमकडे वेळ होतात मॅडम जास्त वेळ द्यायचा. हे पॉझिटिव्हली हं, नाही घेत, ते निगेटिव्हली घेणार आहे या गोष्टी. हं. तो बरोबर. तुम्हाला शिक्षक म्हणून हे गोष्ट लक्षात घ्या की तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे. जर एका बॅच मध्ये तुम्हाला 2 मुलं 3 मुलं नाही मिळत तर तुम्ही सुरुवातीला म्हणजे स्टार्टिंगला जर तुम्ही एकदम स्टार्टिंगच्या फेजमध्ये आहात इट इज ओके. पण हे हं. तुम्हाला पालकांना सांगावं लागेल की आता सध्या मुलं नाही आहेत आपल्याकडे, कमी मुलं आहेत म्हणून मी घेते. पण जेव्हा मुलं वाढले तेव्हा तुम्हाला बॅचेस बनवावे लागतील 4 मुलांच्या, 5 मुलांच्या, 10 मुलांच्या, 15 मुलांच्या. हो हं. की नाही? आणि हो. नंतर आज तुम्ही एका मुलाला घेऊन बसणार आणि त्या पालकाला जर एक दुसरा मुलगा मग ते दुसऱ्या मुलाला ऍडजस्ट करणार नाही ना त्या बॅच मध्ये, पण मग तुमचा वेळ किती जातोय त्याच्यामध्ये. तर हो. आपल्याला पैसे किती येत आहे आणि आपला वेळ किती त्याच्यामध्ये लागतोय हे गणित आपल्याला समजणं महत्वाचं आहे. बिईंग टीचर नाही, बिईंग टीचर बिईंग बिझनेसमॅन. ओके, You have ओके. to understand that you are running a business. You have to येस. understand that this is your bread and butter. जर आपण गुंतून पडलो म्हणजे कमीत कमी मुलांमध्येच आपण पूर्ण वेळ जर बिझी आहोत, हं. जर आपल्याला 50,000 रुपये महिना येतच नाहीये, जर आपल्याला 40,000 रुपये महिना येतच नाहीये, जर आपल्याला 1 लाख रुपये महिना येतच नाही आणि तरी पण जर आपण पूर्ण वेळ बिझी आहोत तर आपण का बिझी आहोत हे पण आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहे? ऑनलाईन क्लास डेली घ्यायचा का? तुमची इच्छा आहे मॅडम, तुम्ही डेली घ्या किंवा तुम्ही 3 दिवसामध्ये घ्या किंवा तुम्ही वीकली घ्या. म्हणजे जसं तुमचे पालक तुम्हाला म्हणताय किंवा जसं तुम्ही घेऊ शकता. समजा पालक म्हणेल डेली घ्या तर मग पालक रेडी आहे का? डेली क्लास घेतल्यानंतर लेवल 1-1.5 महिन्यामध्ये संपून जाईल. मग त्या 1-1.5 महिन्यानंतर पालक पुढची फीस देण्यासाठी रेडी आहे का? किंवा तुम्ही ऍडमिशन त्याची 4-5 लेवलची एकदम घेऊन टाका. म्हणजे ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या शेड्यूल नुसार बघाव्या लागतील
आणि समोरचा पालक फीस द्यायला तयार आहे का ते पण तुम्हाला बघावं लागेल. अजून काय प्रश्न आहे? अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. निलिमा मॅडम अनम्यूट करा, तुम्हाला काही बोलायचं आहे तर अनम्यूट करा आणि बोला. येस सर, गुड इव्हनिंग सर. मी तुमचं इंट्रोडक्शन करून देतो. आपल्यासोबत आहेत निलिमा तेलगोटे मॅडम. निलिमा तेलगोटे मॅडम ह्या नागपूरवरून आहेत, हुडकेश्वरवरून, व त्यांनी आतापर्यंत 800 पेक्षा जास्त ऍडमिशन टोटल केलेले आहेत, फर्स्ट लेवल, ज्युनियर लेवल, काल्पन सगळं मिळून. आणि निलिमा मॅडम आपल्या बेस्ट फ्रँचायझी आहे आणि त्यांना बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड आतापर्यंत 2-4 वेळेस मिळालेला आहे. त्या जे काही बोलतील त्या सर्वजण खूप लक्षपूर्वक ऐका, कारण की ते अनुभवाचे बोलतील. सो मॅडम, तुम्हाला काही बोलायचं ते पण बोला, काही प्रश्न असतील तर ते पण सांगा. सर काही प्रश्न नाही आहे, जस्ट माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे न्यू फ्रँचायझीसाठी. ऍक्च्युली सर नवीन म्हणजे ऍडमिशन आपण घेतल्या आणि जेव्हा आपण क्लास स्टार्ट करतो तेव्हा थोडी मनात भीती असते की माझे ऍडमिशन वाढतील की नाही. तर तुम्ही जर प्रॉपर सेटअप करून डायरेक्टली ऍडमिशन घेतल्या, घरी न स्टार्ट करता नवीन क्लासरूम ओपन करा, तिथे छान आपलं एक म्हणजे प्रोग्राम ठेवा, आजूबाजूचे लोक वगैरे बोलवून, आणि तुम्ही 4-5 मुलांपासून स्टार्ट जरी केलं तरी 1-2 महिन्यात तुम्हाला खूप छान त्याचा रिस्पॉन्स मिळतो. जेवढी जास्त मार्केटिंग कराल तेवढा जास्त तुम्हाला स्टुडंट मिळतात. आणि आपल्याला आपली क्वालिटी मेंटेन करायची आहे, एज्युकेशन क्वालिटी, सगळ्याच गोष्टी, पॅरेंट्सशी आपलं कम्युनिकेशन स्ट्रॉंग ठेवायचं आहे. आणि ऍडमिशन करत असताना त्यांच्याशी बोलताना, ऑनलाईन असोत की ऑफलाईन, त्यांच्याशी बोलताना आपल्याला एवढं बोलायचं आहे की जो मुलगा जसं ग्रॅप करेल, मी तर शिकवणार प्रत्येकाला सारखं. प्रत्येक मुलगा वेगवेगळ्या याचा राहतो, त्याच्यामध्ये वेगवेगळी पॉवर असते, जसे हाताचे 5 बोटं सारखे नाही. 5 मुलांची ऍडमिशन सोबत जरी झाली तरी एक मुलगा 20 दिवसात पण कंप्लीट करू शकतो, तर दुसरा मुलगा 6 महिने पण लावू शकतो. तर तुम्हाला पैसे हे मला मंथली असे नाही द्यायचे, लेवल वाईज द्यायचे. त्याच्यामुळे तुम्हाला लेवल नुसारच त्याचा विचार करायचा. माझा मुलाने किती ग्रॅप केलाय, मी काय शिकवतेय, सगळ्यांना सारखं शिकवेल, पण तो काय करतोय, तो किती घेतोय त्याच्यावर पण डिपेंड आहे. तर तुम्हाला ती प्रॉपर एक पद्धत फॉलो करायची, ती एक सिस्टम फॉलो करायचं आहे की 8 लेवल आपल्याला करायचे आहे आणि त्याच मेंटॅलिटीने तुम्ही ऍडमिशन करा. ते किती दिवसात होत आहे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट तुमचा मुलगा किती ग्रोथ करतोय. जर त्याला एका महिन्यामध्ये ती लेवल कंप्लीट व्यवस्थित येत आहे, तर तुम्ही त्याला सेकंड लेवलला ऍडमिशन करत असताना कुठेही असं म्हणू नका की आत्ताच तर मॅम पैसे भरले. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऍडमिशन घेताना क्लिअर करा की तुम्हाला पूर्ण लेवल मुलाच्या कंप्लीट करायचे आहे. त्यासाठी माझ्या मुलाला 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष पण लागू शकतात. प्रत्येकाची वेगवेगळी एक टाइम जो आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा राहील. पण तुमच्या मुलाला व्यवस्थित ओरल आल्याशिवाय मी नेक्स्ट लेवलला नाही टाकणार त्याला. तुमच्या मुलाची मी व्यवस्थित ओरल देणार, तेव्हाच मी नेक्स्ट लेवलला त्याला ऍडमिशन देणार. मग ते किती दिवस लागो. आणि ते मग आपण जेव्हा पॅरेंट्स सोबत हे आधीच बोलून ठेवतो, तेव्हा पॅरेंट्स इझिली पैसे आणून देतात. किंवा मग तुम्ही सोबत ऍडमिशन करा, हा एक बेस्ट उपाय आहे. एक तर 4 लेवलची करून घ्या किंवा डायरेक्ट 8 लेवलची. माझ्याकडे या उन्हाळ्यामध्ये सर डायरेक्ट 8 लेवलच्या ऍडमिशन झालेल्या आहे 6 स्टुडंटच्या डायरेक्ट 8 लेवल ऍडमिशन कंप्लीट झाल्यात, पूर्ण फीज वगैरे सगळं. तर त्याच्यासोबत मी त्यांना हँडरायटिंग फ्री दिलंय, म्हणजे पॅरेंट्स हॅपी झालेत, त्यांना ते स्ट्रक्चर समजून दिलं. आणि मला एकच सांगायचंय की मी म्हणजे आधी तर फक्त हाऊसवाईफ, फक्त घरचे कामं करणे एवढंच होतं. पण आपली फ्रँचायझी घेतल्यानंतर आज सर मी महिन्याला 1 ते सव्वा लाख रुपये कमवते. तर हे सांगताना मला खूप प्राउड फील होतंय की हे सगळं आपल्या फ्रँचायझीमुळे. आणि आज माझं प्रॉपर सेटअप आहे, सगळं व्यवस्थित, आणि एक ब्रँड बनले. तर हेच मला शेअर करायचं होतं सर, की मनात काहीच तुम्ही डाऊट ठेवू नका की माझा क्लास चालेल की नाही चालेल. नवीन जर असाल तर तुम्ही नक्कीच आपला म्हणजे मेहनत करा, ऍडमिशन्स वाढतात. तुम्ही त्यांना फक्त प्रॉपर सिस्टम नुसार आपल्याला जसं सर मॅडम गाईड करतात ते प्रॉपर व्हिडिओज बघून तुम्ही फॉलो करा. व्हिडिओजमध्ये जे जे दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित करा. बस मला एवढंच शेअर करायचं होतं सर, की काही घाबरायचं नाही. आज जरी तुम्ही 2-4 हजार कमवत असाल किंवा काहीच कमवत नसाल, तरी तुम्ही एक दिवस 1 लाखाचे आहात, एवढं समजून घ्या. एवढंच सांगेल. ओके, थँक्यू मॅडम. मॅडम ने खूप शॉर्ट मध्ये खूप महत्वाची गोष्ट सांगितली. सलमा मैडम, मुझे एडमिन बनाना ये आईडी पे, ये आप फिर से होस्ट बन गए सलमा मैडम, दूसरे आईडी पे. आणि येस,
तर मॅडमने दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे क्लासरूम पहिलेच तुम्ही चांगली बनवा, कारण की त्याचा अनुभव तुम्हाला खूप चांगला येणार आहे आणि ऍडमिशन तुमचे फास्ट होतील, त्याच्यामुळे चांगले ऍडमिशन होतील. आणि जे 1,00,000-1,50,000 रुपये लोक कमवत आहे जेवढे पण आपल्या सिस्टम मध्ये, त्यांचे सगळं सेटअप चांगला आहे. सेटअप चांगला असल्यामुळे ते तेवढी अर्निंग करतायत. तो जे कोणी लोक 1,00,000 रुपये महिना कमवत आहे, 1,50,000 रुपये महिना कमवत आहे, आता ते समोर भावसार सर पण बसलेले आहेत, तर हे हे सगळे लोक का एवढे अर्निंग करताय? कारण की त्यांचा सेटअप तसा आहे, कारण की ते सर्व्हिसेस मुलांना तशी देत आहे. म्हणजे आपण जर सर्व्हिसेस चांगली दिली, आपण जर चांगल्या पद्धतीने सगळं केलं, लोक काय विचार करतात की नाही मी पहिले ऍडमिशन करते, मग पैसे कमवते, मग सेटअप करते, तर लोक तुमच्यावर विश्वास का ठेवतील? अगोदर आपल्याला सेटअप तयार करावा लागतो, आपल्याला चांगल्यात चांगल्या गोष्टी बनवाव्या लागतात आणि नंतर मग लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. तो बिझनेस आहे ना, तर बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करावीच लागते, तेव्हाच आपण त्याच्यामध्ये पुढं जाऊ शकतो. सो थँक्यू मॅडम. निलिमा मॅडम अजून एक दुसरी गोष्ट सांगितली की ऍडमिशन करताना सुरुवातीलाच आपल्याला पॅरेंट्सची प्रॉपर काउन्सिलिंग करायची, त्यांना प्रॉपर समजून सांगायचं अबॅकस काय आहे, अबॅकसचे फायदे काय आहेत, स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना फायदा कसा होणार आहे, कॉम्पिटिशन कशा होतात, स्टेट लेवल कॉम्पिटिशन आपली कशी असते, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन कशी होते, वर्षातून ह्या दोन कॉम्पिटिशन किती महत्वाचे असतात, याची फीज काय असू शकते, किंवा या कॉम्पिटिशन मध्ये बसल्यामुळे मुलांना काय फायदा होणार आहे, याच्यामध्ये ट्रॉफी जिंको किंवा न जिंको पण मुलांना त्याचा किती फायदा होणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला पालकांना पहिलेच जेव्हा ते ऍडमिशन घेतात तेव्हा आपल्याला याचा अवेअरनेस त्यांना करून देणं महत्वाचं आहे. किंवा अबॅकसच्या सगळ्या लेवलचा त्यांना काय फायदा होणार आहे, अबॅकसच्या सगळ्या लेवल केल्यामुळे मुलांना काय फायदा होणार आहे, हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. जेव्हा पालकांना आपण व्यवस्थित एज्युकेट करू तेव्हा ते आपल्यासोबत नेहमी राहतील आणि मग ते कन्फ्यूज नाही होणार. नाही तर मग ते करताना त्यांना वाटेल की उगाचच फीस भरतोय मी. त्यांना एक मिनिट. लोकांना माहित झालं त्यांना एज्युकेट करणं आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आणि तिसरा मुद्दा मॅडमने सांगितला की फीस तुम्ही 3 प्रकारे घेऊ शकता. एक तर लेवल बाय लेवल घ्या, किंवा दुसरं पूर्ण 8 लेवलची एकदम घ्या, डिस्काउंट देऊन टाका 4-5 हजार रुपये. पूर्ण 8 लेवलची फीस जर तुम्ही एकदम घेतली तर एकदम 10-12 हजार रुपये तुमच्याकडे येऊन जातात आणि नंतर तो विद्यार्थी नेहमीसाठी तुमच्याकडे येऊन जातो. तो त्यांना 5-6 हजार रुपये जरी आपण डिस्काउंट दिला तरी पण आपल्याला परवडतं. सावंगीला नंदा बरतरे मॅडम आहेत, त्या पूर्ण लेवलचे फक्त 10,000 रुपये घेतात, फक्त 10,000 रुपये मध्ये त्या सगळ्या लेवल देऊन टाकतात. पण हे 10,000 रुपये जर आपल्याकडे आले वन टाइम, तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो ना. एक ग्रॅम सोनं येतं ना त्याच्यामध्ये 10,000 रुपयामध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य की एकदम पैसे आले आणि उद्याची काय गॅरंटी तो विद्यार्थी होऊ शकतो 4 लेवल नंतर सोडून देईल, किंवा 3 लेवल नंतर सोडून देईल, किंवा 2 लेवल नंतर, किंवा एकाच लेवल नंतर. उद्याची गॅरंटी नसते ना. सो जास्त लेवलचं ऍडमिशन कधीही फायद्याचं असतं. सो तुम्ही जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन 8 लेवलचं ऍडमिशन करू शकता, किंवा तुम्ही डिस्काउंट देऊन 4 लेवलचं सुद्धा ऍडमिशन करू शकता, किंवा तुम्ही 2 लेवलचे सुद्धा ऍडमिशन करू शकता. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवातून शिकायला मिळतील. पण जसं निलिमा मॅडमने सांगितलं तसं तुमचा सेटअप खूप महत्वाचा आहे. सो चांगल्यात चांगला सेटअप तयार करा, चांगल्यात चांगल्या सर्व्हिसेस पालकांना द्या, जास्तीत जास्त वेळ क्लास तुम्हाला किती घेता येतो त्याचं तुम्ही प्लॅनिंग करा. येस, अजून कोणाला काही विचारायचं आहे अनम्यूट करून विचारू शकता, किंवा काही बोलायचं आहे एक्झिस्टिंग फ्रँचायझीला तर अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. आणि कॉम्पिटिशनचा रोल खूप महत्वाचा आहे. सगळ्यांना मी सांगू इच्छितो, कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या मॅक्झिमम मुलांना बसवा. कॉम्पिटिशन मध्ये जेवढं तुम्ही मुलांना बसवणार तेवढं सेंटर तुमचं पुढे जाणार आहे. स्टेट लेवलमध्ये बसवा, नॅशनल लेवलमध्ये बसवा, दोन्ही कॉम्पिटिशन मध्ये मुलांना बसवायचं, जेणेकरून काही मुलं ट्रॉफी जिंकतात, काही मुलांना सर्टिफिकेट मिळते, काही मुलांना मेडल मिळते. त्याच्यामुळे मुलं आपली मार्केटिंग होते. म्हणजे तुमच्या सेंटरची मार्केटिंग ही कॉम्पिटिशनवर खूप जास्त अवलंबून आहे. तेवढेच सेंटर, म्हणजे आज जे काही सेंटर जिच्या बघायचे चांगल्यात चांगले चालतात ते का चालतात? कारण की ते प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये मुलांना बसवतात. जे लोक कॉम्पिटिशन मध्ये मुलांना बसवत नाहीत त्यांचे सेंटर हळूहळू बंद होऊन जातात. ही गोष्ट लक्षात घ्या. कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही बसणं आवश्यक आहे.
कॉम्पिटिशन मध्ये मुलांना बसवणं आवश्यक आहे. कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला बेस्ट टीचर अवॉर्ड्स मिळतात, तुम्हाला स्टार्टअपचे अवॉर्ड्स मिळतात, बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड्स मिळतात. त्याच्यामुळे तुमची मार्केटिंग होत राहते आणि तुमच्या क्लासला एक इंधन मिळत राहतं. एक मी नेहमी मीटिंग पण होतात आपल्या. आता फ्रँचायझी मीटिंग मार्च मध्ये झाली होती, बऱ्याच लोकांनी ती अटेंड केली नाही. त्याची रेकॉर्डिंग मी कालच ग्रुपवर टाकलेली आहे. तरी सर्वांनी ती रेकॉर्डिंग सुद्धा आवर्जून बघा. मीटिंग मध्ये काय काय झालं, मीटिंग मध्ये काय काय शिकायला मिळालं. कारण की आपल्याला शिकणं गरजेचं आहे. शिकून आणि ऍक्शन घेणं सुद्धा आपल्याला गरजेची आहे. तो कोणाला बोलायचं आहे अनम्यूट करून आणि तुम्ही बोलू शकता. मेन पहिल्या आयडी मध्ये दुसऱ्या आयडी मध्ये बोलायचा चान्स तुम्हाला मिळणार नाहीये. ज्यांना बोलायचंय किंवा पहिल्या आयडी मध्ये फक्त आता 60 लोक बाकी आहेत, तर बाकीचे लोक जे दुसऱ्या आयडी मध्ये जॉईन झालेले या आयडी मध्ये तुमच्या या आयडी मध्ये जे जॉईन झालेले आहेत त्यांनी इथं लेफ्ट करून आणि दुसऱ्या आयडी मध्ये सुद्धा जॉईन करू शकता. त्या आयडी मध्ये तुम्हाला बोलण्याचा चान्स मिळू शकतो. सो या जिथं मी बोर्ड दाखवतोय या आयडी मध्ये जे लोक जॉईन झालेले आहेत त्यांनी लेफ्ट करून किंवा एंड करून दुसऱ्या आयडी मध्ये सुद्धा जॉईन करू शकता. तिकडे जागा आहे. येस, कुणाला बोलायचं अनम्यूट करून बोलू शकता. आणि मॅडमने जे सांगितलं ना 1,00,000 रुपये महिना, 1,50,000 रुपये महिना, हे हे बाय प्रोडक्ट आहे. लक्षात घ्या. म्हणजे पैसे जे आपल्याला येणार आहेत ना, तुम्हाला 10,000 जरी येणार असले तरी ते बाय प्रोडक्ट आहे. पहिले आपल्याला घासावं लागणार आहे, पहिले आपल्याला मेहनत करावं लागणार आहे, पहिले आपल्याला खूप मेहनत करावी लागेल, चांगला सेटअप लावावा लागेल, आपल्याला पॅरेंट्सशी चांगलं कम्युनिकेशन ठेवावं लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. पैसा हा बाय प्रोडक्ट आहे, तो येणारच आहे. माझं काम काय आहे की तुम्हाला चांगल्यात चांगली ट्रेनिंग द्यायची. माझं काम काय आहे की तुम्हाला चांगलं शिकवायचं. माझं काम काय आहे तुमच्या मीटिंग घ्यायच्या. माझं काम काय आहे चांगली मीटिंग घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशन करणारच आहात. तुम्ही ऍडमिशन केल्यानंतर पैसे येणारच आहेत. म्हणजे माझं काम काय आहे तुम्हाला चांगल्या सर्व्हिसेस देणे, पैसे आपोआप येतात. तुमचं काम काय आहे मुलांना सर्व्हिसेस देणे. मुलांना तुम्ही चांगलं शिकवलं, मुलांना तुम्ही जर चांगल्यात चांगलं सर शिकवलं तर पैसे तर तुम्हाला येणारच आहेत ना. पैसे तर सर प्रोडक्ट आहे. हं. Yes, सर बोला मॅडम. रिया मोठेगावकर बोलते मी. येस, बोला मॅडम. सर माझे ते म्हणजे मॅरिडच एक मुलगी, तर ती आली होती, तर ती म्हणते की मला तुमच्या थ्रू शिकायचे आणि मग सासरी जाऊन क्लासेस चालू करायचे. तर तर ही जी गोष्ट आहे मॅडम, याच्यासाठी हं. तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. बरं, मग ते तिला मी काही म्हणजे आन्सर काही दिलं नाही. तिला काहीच म्हटलं मी आन्सर देऊ नका, मला मेसेज करा, मी फोन करतो तुम्हाला. हो चालेल. येस, मला मेसेज करा पण तुम्ही आजच. येस, हो. ओके नेक्स्ट सर. क्वेश्चन. Sir, may I speak now? येस सर, बोला सर. Good afternoon, good evening, everybody. गुड इव्हनिंग सर, बोला. खूप माहिती सांगितली तेलगोटे मॅडमनी, छान सांगितली माहिती. एक इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे बाकीच्या फ्रँचायझींनी, ज्यांनी नवीन फ्रँचायझी सुरू केल्यात त्यांनी. ठीक आहे, त्याच्यात मॅडमनी जे सांगितलं त्याच्यात थोडंसं ऍड ऑन हा करतो मी, का तुमचं जे रिलेशन विथ पेरेंट्स खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला जे ऍडमिशन देणार आहेत ना, तुमचे जे प्रेझेंट स्टुडंटचे जे पेरेंट्स आहेत तेच त्यांच्या मित्रांना मैत्रिणींना घेऊन येतात का, अरे तुझा मुलगा गणितात कमजोर आहे ना, चल इथे क्लास लाव. ठीक आहे, तर अशा रीतीने तुमच्या माउथ टू माउथ पब्लिसिटी खूप छान होते. तर पेरेंट्सशी रिलेशन, म्हणजे मी तर चला डिफेन्स पर्सन आहे, पण आमच्या मॅडम ते काम त्यांना खूप छान जमतं. ठीक आहे ना, त्याच्यामुळे मला जास्त बोलायला लागत नाही. जर एन्क्वायरी आली ना तर मी मॅडमला पुढे करून देतो, मॅडम जा एन्क्वायरी आहे बघा, हँडल करा. आणि त्या इतकं छान समजून सांगतात ना, का एन्क्वायरी झाली आणि ती ऍडमिशन मध्ये कन्वर्ट होत नाही असं तर शक्यच नाही. ठीक आहे, तर तुमचं पेरेंट्सशी रिलेशन इतकं छान ठेवा का तुम्हाला, आता माझ्याकडे ना एक पास आउट स्टुडंट आहे, त्याच्या मम्मीने कमीत कमी 8 ते 10 ऍडमिशन त्यांच्या कॉलनीतल्या आणून दिल्या.
तर ते खूप जरुरी आहे का तुम्ही तुमच्या पेरेंट्सशी रिलेशन कसं ठेवता. प्लस मॅडमने जसं सांगितलं तुमचा सेटअप, तुमची ऍडव्हर्टायझिंग प्लस तुमचं टीचिंग कसं आहे त्याच्यावर खूप इम्पॅक्ट पडतो तुमच्या क्लासेसवर. आणि जे नवीन फ्रँचायझी मेंबर ज्यांच्या मनामध्ये डाऊट आहे ना का चालेल का नाही, मला जमेल का नाही, म्हणजे हाऊ आणि व्हाय याच्यामध्ये जो डिफरन्स आहे ना त्याच्यामध्ये फक्त एकच आहे, प्रयत्न करायचे, प्रयत्न चालू ठेवायचे. कारण देअर इज नो सबस्टिट्यूशन फॉर हार्डवर्क. हार्डवर्क तुम्हाला करावंच लागणार आहे. ते दे रे हाली खाटल्यावरी म्हणतात ना, तसं कोणीच देणार नाही तुम्हाला आणून. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. डेडिकेशन. आता माझ्या तोंडावर लाईट चमकतायत, दिसत असेल तुम्हाला. मी जर्नीमध्ये आहे सध्या. घरातून म्हणजे मी मीटिंग स्टार्ट केली तेव्हा मी घरामध्ये होतो, आता मी एअरपोर्टला चाललोय. माझा जो मोठा मुलगा आहे त्याला सी ऑफ करायला चाललोय मी आता एअरपोर्टवर. तर डेडिकेशन पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही सरांनी जे सांगितलं ना का मीटिंग अटेंड करा, फ्रँचायझी मीट अटेंड करा, असले जे ट्रेनिंग आहे ते अटेंड करा. कारण शिकण्याचं वय नाहीये, शिकायला काही वयाची गरज नाहीये. आता म्हणजे मी डिफेन्स पर्सन आहे. आमचे इक्विपमेंट्सच्या बाबतीमध्ये नवीन नवीन इक्विपमेंट इंट्रोड्यूस झाल्यानंतर आम्ही ते इक्विपमेंट आम्हाला नव्हते आमच्या ट्रेनिंगमध्ये, पण कालांतराने आम्ही जे म्हणजे आमचे स्टुडंट होते त्यांच्याकडून आम्ही शिकलो त्या इक्विपमेंट विषयी. तर आता हे पण हा जो सब्जेक्ट आहे अबॅकस, आपण जेवढे नवीन फ्रँचायझी आहे, आम्ही तर जुने झालो, पण नवीन फ्रँचायझी लोकांना मी आवर्जून सांगेल का प्रत्येकाने फ्रँचायझी मीट म्हणा किंवा या अशा मीटिंग म्हणा त्या अटेंड करा आणि शिकायचा प्रयत्न करा. कारण कुठला एक फ्रँचायझी तुम्हाला काय एखादी आयडिया तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होईल आणि तुमचा बिझनेस एकदम रॉकेट सारखा फ्लाय होईल, सांगता येत नाही. ठीक आहे. तर सगळ्यांना मी तेच सांगेल का सगळ्यांनी छान काम करा. आणि मॅडमने सांगितलं का जी चॅम्प अबॅकस हा ब्रँड आहे, ब्रँड, त्याला बाकीची कसली गरज नाही. तुमच्या अपोजिट मध्ये किती पण होऊ द्या अबॅकस सेंटर्स वेगवेगळ्या कंपन्यांचे, पण तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या मेंटरवर विश्वास ठेवा. आणि असा कुठलाही एक क्वेश्चन नाही का ज्याचे आन्सर त्यांच्याकडे नाहीये. मी तर म्हणजे आमच्या मॅडम आणि मी, आम्ही दोघंही सरांना नेहमी म्हणतो असतो का सर तुम्ही हा इतका छान रस्ता आम्हाला सांगितलेला आहे, तर आम्ही म्हणजे ह्या बिझनेस मध्ये आलो नसतो तर आम्ही काच कुठे असतो कल्पनाच करता येत नाही आम्हाला. ठीक आहे. तो खूप खूप धन्यवाद योगेश देशमाने, आरती मॅडम आणि सलमा मॅडम आणि पूर्ण जीचॅम टीम. बोलायला थोडासा येस. वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ॲज युजल भावसार सर आपल्याला गाईड करत होते आणि सरांचं मार्गदर्शन, सरांचा प्रत्येक शब्द हा वजनदार आहे. कारण की सरांनी मिलिटरीमध्ये आपली सर्व्हिस बरीच केल्यानंतर आणि जेव्हा रिटायर लोक होतात तर रिटायर झाल्यानंतर म्हणजे असं असतं की बाबा सहज काहीतरी करू, पण रिटायर झाल्यानंतर त्यांनी एवढा चॅलेंजिंग क्लास सुरू करणं हे चॅलेंज होतं त्यांच्यासाठी. पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने, दोघांनी पण हजबंड वाईफ ते खूप डेडिकेटेड आहेत आणि मुलांसोबत त्यांचे रिलेशन खूप चांगले आहेत, पॅरेंट्स सोबत चांगले रिलेशन. आणि कमीत कमी 1500 ते 2000 ऍडमिशन त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्तच केलेले असतील. सध्या सुद्धा त्यांच्याकडे 500-600 ऍडमिशन रनिंग मध्ये आहे. सो अशा पद्धतीने ज्यांनी एवढे ऍडमिशन केले त्यांचे एक एक शब्द आपल्यासाठी मोलाचा आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? किंवा आपला आता वेळ जवळपास संपलेला आहे, त्याच्यामुळे आपण मीटिंग आता बंद करणार आहोत. तर अजून कोणाचा फायनल क्वेश्चन कोणाचा असेल तर विचारा. येस, बोला मॅडम. कोणाला बोलायचं आहे? हा मॅडम, एक मिनिट. हा बोला. हाँ सर हेलो. तर आवाज येत नाही तुमचा क्लिअरली. हाँ आता येतो का सर?
एक मिनिट सर, एक मिनिट. अश्विनी मॅडम, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का? हॅलो. हा अश्विनी मॅडम, तुम्हाला काही विचारायचं आहे का? एक मिनिट. हा बोला मॅडम. हा बोला ना मॅडम, येतोय तुमचा आवाज. हा मॅडम बोला, येतोय आवाज तुमचा. हा येतोय येतोय. तर सपोज मला 2 दिवसामध्ये ऑनलाईन क्लास चालू करायची, तर मी सर्वप्रथम मी काय करायला पाहिजे किंवा सुरुवात कशी करू? मॅडम, जे आजची मीटिंग मध्ये मी ते सगळं डिस्कस केलेलं आहे, ते सगळं तुम्ही स्वतः करून बघा. कुठं अडचण आली तर तुम्ही आजूबाजूला थोडं मार्गदर्शन घ्या त्याच्यामध्ये. आणि कुठंच नाही मिळालं तर मला कॉन्टॅक्ट करा. पण तुम्ही अगोदर स्वतः प्रयत्न करा म्हणजे. ठीक. ओके. हा चरण सिंग सर, बोला आता तुम्ही. सर मला एक गोष्ट ऍड करायची आहे सर. हा बोला. सर, जर कोणाला ऑनलाईन क्लासेस बद्दल काही हेल्प लागेल ना, समजा नवीन असेल तर मी गाईड करू शकते सर. माझा नंबर तुम्ही देऊ शकता. म्हणजे मी पण मोबाईलवरूनच घेते आणि आपली ऍप वगैरे न घेता, तर मी थोडं करू शकते सर गाईड वगैरे. ठीक आहे ना. ज्यांना एखाद्या फ्रँचायझीचा हे पाहिजे, काय म्हणतात त्याला, हेल्प पाहिजे कोणाची, तर मला संपर्क करा. मग मी तुम्हाला 1 to 1 कनेक्ट करून देईल. बरेच लोक ऑनलाईन क्लास घेतात. मग जसं मॅडम आहेत किंवा अजून कोणाला मी तुम्हाला कनेक्ट करून देईल. ठीक आहे. ओके. थँक्यू. चरण सिंग सर बोला. आजकाल खूप प्रॉब्लेम वाढतात. हॅलो. हा सर बोला. सर, आवाज येतो का माझा? तर तुमचा आवाजच कटतोय, पण बोला शॉर्ट मध्ये पटकन. सर, या मीटिंगची रेकॉर्डिंग असेल ना आपली आजची? हा, आजची रेकॉर्डिंग मी ग्रुपवर टाकणार आहे. डोंट वरी. सगळ्या जणांनी लक्षात घ्या, आजची रेकॉर्डिंग मी थोड्या वेळात म्हणजे उद्या सकाळी ग्रुपवर टाकणार आहे आजची रेकॉर्डिंग. क्लासचा आज म्हणजे 6:30 पर्यंत टायमिंग होता पहा, त्याच्यामुळे आम्ही जरा लेट जॉईन झालो. काही प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग मिळेल सर तुम्हाला. सगळ्यांना मिळेल रेकॉर्डिंग. आणि सर, फेसबुकवर आपल्याला ऑनलाईन ऍडमिशन करता बॅनर वगैरे तयार करून भेटते ना आपल्याकडून? भेटतं सर, सगळं भेटेल तुम्हाला. बरं चालतंय. अजून थँक्यू, चांगली झाली. येस थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न? चालेल. तर मग मला असं वाटतं कोणाला काही प्रश्न नाही आहे आता, तर आपण मीटिंग एंड करूयात. शेवटचं विचारतोय कोणाला? एनीबडी वॉन्ट टू टॉक? हा मॅडम बोला. नाही मॅडम, कॉम्पिटिशन महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 ठिकाणी होते मॅडम. तुम्ही कुठल्या? येस. तर डिसेंबरमध्ये पुण्यामध्ये डिसेंबरमध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. येस. जवळपास महाराष्ट्रामध्ये 8 ठिकाणी कॉम्पिटिशन होतात मॅडम. तर तुम्ही तयारी करा आतापासून. तुम्हाला 4-5 महिने आहेत तयारीसाठी. डिसेंबरमध्ये होईल पुण्याला. ठीक आहे. ओके. एनीबडी एल्स विथ एनी अदर क्वेश्चन? ओके. थँक्यू. सर्वांना खूप खूप धन्यवाद. सर्वांनी वेळात वेळ काढून जॉईन केलं त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. मेहनत करा. मेहनत केल्यानं आपल्या चेहऱ्यावरचं तेज अजून जास्त होतं. आपलं वय पण अजून कमी होतं. मेहनत केल्यानं आपल्या आजूबाजूचे लोक आपला रिस्पेक्ट करतात. मेहनत केल्यानं आपले मुलं पण आपला रिस्पेक्ट करतात. मेहनत केल्यामुळं आपल्याला पैसा पण मिळतो. मेहनत केल्यामुळं आपल्याला आनंद पण मिळतो. आणि मेहनत केल्यामुळं समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा सुद्धा मिळते. त्यामुळे सर्वांनी मेहनत करा. आणि जीजाम अबॅकसच्या सर्व शिक्षकांना 100, 200, 300 ऍडमिशन करण्यासाठी माझ्याकडून
खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. Thank you so much, Thank sir. you, We are sir. charged now. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि तुम्हाला पण खूप खूप अशा 100, 200, 500 फ्रँचायझी मिळो प्रत्येक महिन्याला. थँक्यू अरे सर. हा, सर्वांना रिक्वेस्ट Yes. आहे की तुमच्या ओळखीचे जे लोक आहेत त्यांना रेफर करा. आपल्याकडे काही असे लोक आहेत, आपल्याकडे मी मीटिंग मध्ये सर मला आठवण देत आहे या गोष्टीची. आपल्याकडे काही असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 15-15 फ्रँचायझी रेफर केलेल्या आहेत. जसं भावसार सरांनी आतापर्यंत 15-20 लोकांना म्हणजे अर्निंग करण्याची संधी दिलेली आहे. आणि किती म्हणजे, पण काही लोक आपल्याकडे असे आहेत जे लाख रुपये कमवत आहेत, पण त्यांनी आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही की तुम्ही पण करा म्हणून. निलिमा मॅडमने किती सारे आपल्याला फ्रँचायझी दिलेले आहेत. म्हणजे हे लोक हे स्वतः सक्सेसफुल आहेत, पण यांना असं वाटतं बाकीच्यांनी पण सक्सेसफुल व्हावं, जसं मी करतोय तसं दुसऱ्याने पण करावं. पण काही लोक आपल्याकडे असे पण आहेत ज्यांना वाटतं फक्त मीच करावं, अजून कोणीच करू नये. आपली जी सर भूमिका आहे, सर Yes. हैदराबाद फ्रँचायझी कन्फर्म. ओके ओके सर. आपली भूमिका कशी असली पाहिजे? आपली भूमिका असली पाहिजे की मी पण खातो आणि दुसऱ्याचं पण खाण्याचा बंदोबस्त करतो. आपली भूमिका अशी नसली पाहिजे की फक्त मीच करतो आणि मीच खातो. तो त्यामुळे जे लोक रेफर करत नाही किंवा ज्यांनी आतापर्यंत केलं नाही, त्यांना मला हे सांगायचं की जेवढं आपण रेफर करणार किंवा जेवढं आपली भरभराटी जेवढी होईल, आणि आमच्याकडून पण तुम्हाला मार्केटिंगचं मटेरियल वगैरे मिळतं. येस निलिमा मॅडम, काय बोलायचं तुम्हाला याच्यावर? सर ऍक्च्युली जे कोणी जॉबच्या शोधात असतात ना सर, मी त्यांच्याशी नेहमी शेअर करत असते की तुम्ही जॉब शोधताय ना, तुम्हाला 8-9 तास काम करून पण 40-50 हजारच मिळतील एवढं एज्युकेशन होऊन. तुम्ही जर माझ्यासोबत या फील्डमध्ये आले तर तुम्ही 1.5-2 लाख एका वर्षात चालू कराल. त्यामुळे आणि त्याच्यापेक्षा जास्तच कराल, कारण तुमचं एज्युकेशन भरपूर आहे. तुम्हाला बरोबर. नॉलेज भरपूर आहे. तर मी प्रत्येकाला गाईड करत असते, जेवढं जास्त होईल तेवढं शेअर करते की तुम्ही माझ्यापेक्षा लांब आहे ना, मग करा. माझ्या जवळ असाल तर मी रेफर नाही करत. नाही नाही, ठीक आहे. तर हेच तर म्हणतोय मी की याच्यामध्ये मनाचा मोठेपणा असतो आणि याच्यामध्ये आपल्या बुद्धीची प्रगल्भता असते. काही लोकांना असं वाटतं की मी झालं ना बस, मी बनले बस झालं, अजून कोणी बनलंच नाही पाहिजे, अजून कोणी केलंच नाही पाहिजे, असा विचार कोणी जर करत असेल आपल्या फ्रँचायझी पैकी, तर मला हात जोडून विनंती की असं तुम्ही प्रगल्भ व्हा. तुम्ही पहिले दुसऱ्याचं कल्याण होईल किंवा दुसऱ्याचं चांगलं होईल असं तुम्ही विचार ठेवा. सर्वात तुमचं आधी आपोआप तर मी चांगलं होतं. त्यांना हे सांगत असते की मी खूप सारे पैसे भरले, तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये मिळत आहे. येस येस, डेफिनेटली. हा असतो माझा पहिला शब्द की मी खूप भरले, तेव्हा आमच्या वेळेस खूप जास्त पैसे होते, आता तुम्हाला खूप कमी आहे, तुम्ही घेऊन घ्या. येस येस येस, चालेल. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. सर. Thank you. Good night.